वसुदेवसुतौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनम् मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीतनूजावनम् एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। आजचा आपला 11वा दिवस आणि आज आपण 5वा स्कंध सुरू करूया. काल आपण 4थ्या स्कंधातली शेवटची कथा बघितलेली होती आणि ती कथा होती कोणा एका पुरंजन नावाच्या राजाची आणि त्याची पत्नी पुरंजनी. तो पुरंजन म्हणजे आपल्यातला जीवात्मा, ती पुरंजनी म्हणजे त्याची पत्नी म्हणजे बुद्धी आणि त्यांना एकूण होणारी 1100 संतती म्हणजे 11 इंद्रियांमध्ये उत्पन्न होणारे एकूण मिळून 100 प्रकारचे विकार. आणि मग हा पुरंजन जेव्हा पुढच्या जन्मामध्ये स्त्री होतो तेव्हा त्याच्या मनातला भेद सरतो की मी स्त्रीही नाही, मी पुरुषही नाही. आत्मा हा जर परमात्म्याचा अंशावतार असेल तर परमात्मा हा स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही, तो निर्गुण निराकार आहे. आणि हे सांगणारा 5वा स्कंध ज्याची सुरुवात आपण आजपासून करतो आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण ज्ञानाचा एक एक टप्पा पुढे पुढे उलगडत चाललेलो आहोत आणि आपण आधी सगुण साकाराकडून आता निर्गुण निराकाराकडे वळतो आहोत आणि मग पुन्हा निर्गुण निराकार सगुण साकार का झाला याचं वर्णन पुढच्या स्कंधांमध्ये येईल. म्हणजे एकेका अवतारांच्या कथा सुरू होतील. म्हणजे मुळातला सगुण साकार परमात्मा, त्याचं निर्गुण निराकार स्वरूप ओळखायचं, जाणायचं, ते पुजायचं आणि पुन्हा निर्गुण निराकार सगुण साकार कसा झाला, का झाला आणि मग त्या त्या अवतारामागची असलेली भूमिका. मी ज्या वेळेला अगदी पहिला भाग सांगितला त्यावेळेला मी स्वयंभुव मनूची कथा सांगितलेली होती आणि मी असं म्हणलं होतं की मनू महाराजांना एकूण 5 अपत्य होती. त्याच्यातल्या 4 अपत्यांच्या अपत्यांविषयीची चर्चा आपण केली. देवाहुती आणि ऋषी कर्दम. देवाहुती ही मनू महाराजांची कन्या होती. मग त्यांचा मुलगा म्हणजे कपिल, ज्यांनी जगाला सांख्यशास्त्र किंवा कपिल गीतेचा बोध केला. मग प्रसूती ही मनू महाराजांची आणखी एक कन्या, जिचे पती म्हणजे दक्ष आणि त्यांची कन्या म्हणजे सती. आकृतीबद्दल मी सांगणार आहे आणि मी म्हणलं होतं की तिच्याविषयी नंतरच्या अध्यायांमध्ये बोलू. मग उत्तानपाद राजा हा मनू महाराजांचा आणखी एक पुत्र आणि आज आपण ज्याची कथा बघणार आहोत ते मनू महाराजांचं 4थं अपत्य म्हणजे प्रियव्रत. जेव्हा जीव उत्तानपाद अवस्थेतून सुनुती आणि सुरुचीनी युक्त होऊन दृढ निश्चयी होऊन भगवत भक्तीसाठी आयुष्य समर्पित करतो तेव्हा तो भगवंत व्रताला आचरणारा व्रतप्रिय प्रियव्रत होतो. प्रियव्रत म्हणजे काय, ज्याला व्रत प्रिय आहे असा. मग व्रत म्हणजे काय, सध्या श्रावण चालू आहे, श्रावणात येणारी व्रत करणारा. एखादं व्रत आयुष्यभरासाठी नेमानी पाळणारा. चातुर्मासाचं कुठलंही पुस्तक कुठलीही कथा उघडा
आणि त्या कथेचा जो गाभा असतो, जिथे ते व्रत एकाकडून दुसऱ्याला सांगितलं जातं, तिथे त्या व्रताचा एक नियम असतो, उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये. म्हणजे काय? कुठलीही आपत्ती आली, कोणताही दुर्धर प्रसंग ओढवला, तरीही जो केलेल्या निश्चयापासून ढळत नाही तो व्रतस्थ. आणि आपण व्रतस्थ राहण्याचा अधिकार फक्त खाण्यापुरता सीमित करून टाकलेला आहे. व्रतस्थ राहणं म्हणजे आमचं व्रत आहे. म्हणजे एक संध्याकाळी पूजा केली, ज्याही कुठल्या दैवतेचं तुम्ही व्रत करत असाल त्याची, आणि दिवसभर उपास केला की आमचं असं म्हणणं असतं की आम्ही व्रतस्थ राहतो. व्रतस्थ राहण्याचा अर्थ हा अभिप्रेत नाही. तसं बघायला गेलं तर श्रावणात जर कोणी समजा सोमवारचं व्रत पाळत असेल, तर सगळे मिळून श्रावणात सोमवार येतात किती? 4. उर्वरित 11 महिन्यांमध्येही 4 वेळेला सोमवार येतातच. त्याचं काय करायचं? ते सोडून द्यायचं. पण 4 महिने व्रतस्थ राहायचं आणि पुन्हा असा दिखावा करायचा की आम्ही किती धार्मिक, आम्ही 4 दिवस व्रतस्थ राहतो आयुष्यातले. आयुष्य जाऊ देत, एका वर्षातले 4 दिवस आम्ही व्रतस्थ राहतो, म्हणजे 365 4 गेले तर उरतात किती? 361. 361 दिवस आम्ही कसेही वागायला मोकळे. हा व्रतस्थ राहण्याचा अर्थ अभिप्रेत नाही. प्रिय व्रत काय सांगतो की एकदा जे व्रत घेतलं ते आयुष्यभरासाठी, मग त्याच्यामध्ये कोणत्याही कारणाने खंड पडता कामा नये. मग मी जसं काल सांगितलं होतं की निश्चय करा, जो स्वतःला पेलेला असाच करा. मग उगाचच मी आयुष्यभर अमुक एका गोष्टीचा त्यागच करतो, नाही, एवढी काही गरज नाही आहे. जे मला सहजी जमेल पण जे मी निष्ठेने पाळू शकेन असंच व्रत घ्या. मग एखादं व्रत असं असूच शकतं की मी माझ्यामुळे इतरांच्या दुःखाला कारण होणार नाही. हे व्रत आयुष्यभरासाठी घ्यायचंय. तरीही दुःखी होणारी माणसं आहेत, त्यांचं विषय सोडून द्या. पण आपल्या वागण्या बोलण्यामुळे कोणी दुःखी होणार नाही याची काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो. आता एखाद्याने दुःखी राहायचंच ठरवलं तर त्याला इलाज नाही आहे. म्हणजे दुःख 2 कारणांनी होऊ शकतं. तू माझ्याशी बोलली नाहीस म्हणून आणि तू माझ्याशी बोललीस म्हणून. मग समोरच्यानी काय करायचं? कुठल्या तरी एकच गोष्टीचा ऑप्शन निवडता येऊ शकतो. दुःखीच राहायचं का आनंदात राहायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मग आपण सारासार विवेकबुद्धी वापरावी की माझ्या बोलण्यामुळे समोरचा जास्त दुःखी होतो का माझ्या न बोलण्यामुळे समोरचा जास्त दुःखी होतो. जास्त दुःखी म्हणते मी, कारण दुःखी होणं हा त्या मनुष्य मात्राचा स्वभाव आहे. जास्त दुःखी कशामुळे होतो याचा विचार करावा आणि तसं वागायला जाऊ नये. म्हणजे मी न बोलल्याने जर समोरच्याला त्रास होत असेल तर नेमकंच आणि मोजकंच बोलावं, म्हणजे न बोलल्यासारखं पण होत नाही. आणि अति बोलण्याने जर सुद्धा त्रास होत असेल तर तसंही होणार नाही. थोडक्यात आयुष्यामध्ये बॅलन्स राहील. हा जो बॅलन्स आहे, हा जो साधलेला तोल आहे आयुष्यातला, हे ज्ञानी माणसाला जमतं. हा जो 5वा स्कंध आहे भागवताचा, हा ज्ञानी आणि भक्त यांच्यातला फरक सांगतो. आता ज्ञानी आणि भक्तामध्ये फरक आहे. आपण 4थ्या स्कंधापर्यंत असं बघत होतो की ज्ञानरूपी भक्ती आणि भक्ती रूपातलं ज्ञान जिथे एकाकार होतं तिथे भगवंत चटकन येतो. पण मुळात ज्ञानी ज्ञानी म्हणून वेगळा आहे, भक्त भक्त म्हणून वेगळा आहे. त्याच्यासाठीच्या 2 ते 3 कथा ह्या 5व्या स्कंधामध्ये आलेल्या आहेत. पण जसं मी काल म्हणलं होतं की एक कथा 4थ्या स्कंधातली शेष उरलेली आहे, ती आपण आत्ता आधी बघूयात. की जेव्हा ही सगळी कथा पुरंजन पुरंजनीची मैत्रेयांनी महात्मा विदुरांना सांगितली, तेव्हा विदुरांनी प्रश्न केला की मग हे जे काही पुण्यप्रभाव वगैरे भगवंत म्हणतायत, हा पुण्यप्रभाव वाढतो कशानी आणि नष्ट कशानी होतो? आणि मैत्रेय म्हणतात की विदुरा, मी त्याच्यासाठी तुला आणखी एक कथा सांगतो. आपल्या ऋषीमुनींची खासियत आहे, विचारलेल्या प्रश्नाला सरळ एका ओळीत उत्तर कधीच देत नाहीत.
कथा सांगतात आणि त्या कथेतनं पुन्हा तुझं उत्तर तूच शोधून काढ असं सांगतात. आता मैत्रेय विदुरांना पुढची कथा सांगतात आणि ते म्हणतात की तुझा तू साकल्याने विचार कर की पुण्य संचय कशाद्वारे होतो आणि पुण्यक्षय कशा योगाने होतो. ही कथा आहे पांडवांच्या पूर्वजांची, राजा ययातीची. आता हा जो ययाती होता हा सदेह स्वर्गामध्ये गेलेला होता. त्याचा पुण्यप्रभाव एवढा होता, राजांनी अनेक यज्ञ केलेले होते, राजा अत्यंत प्रजावत्सल होता, क्षात्र धर्माला जागणारा होता. परिणामी जिवंतपणीच राजा सदेह स्वर्गाला गेलेला होता. जिवंतपणी म्हणते याचा अर्थ मृत्यू पश्चात नाही. राजाचा जीवनकाल अजून शेष होता, पण राजा इंद्रलोकात सदिच्छा भेटीवरती गेलेला होता. आपले कसे पुढारी वगैरे लोक जातात दुसऱ्या देशात भेटी द्यायला, तसे ययाती महाराज सदिच्छा भेटीवरती इंद्रलोकामध्ये गेलेले होते. इंद्राला भीती निर्माण झाली की आपलं इंद्रपद धोक्यात आलेलं आहे. एक सामान्य माणूस पुण्यबळाच्या जोरावरती सदेह स्वर्गात सदिच्छा भेटीवरती आलेला आहे. कधीही आपलं पद हा माणूस गिळंकृत करू शकतो. इंद्राने थोडंसं बुद्धीचा वापर केला. इंद्र छलकपट करण्यामध्ये माहीर आहे असं आपली शास्त्र पुराण सांगतात. आणि इंद्रानी ययातीलाच बोलतं केलं. त्यांनी त्याचं आगत स्वागत तर केलं आणि म्हणतो की हे भूलोकीच्या इंद्रा, इंद्र म्हणजे राजा, हे भूलोकीच्या इंद्रा असं तू काय केलंस की ज्याच्यामुळे तुझा पुण्यप्रभाव इतका वाढला की तू ह्या स्वर्गलोकामध्ये सदेह आलास. आणि ययाती महाराज मित्रत्वाच्या सख्यत्वाच्या भावनेने इंद्राशी बोलायला लागले आणि ते स्वतःच्याच तोंडाने सांगायला लागले की मी अमुक यज्ञ केले, मी तमुक यज्ञ केले, मी असं वागलो, मी तसं वागलो, मी इतके दानधर्म केले, मी प्रजेच्या कल्याणासाठी ही कामं केली. आणि इकडे पाप पुण्यक्षय व्हायला लागला. कारण स्वतःच्या तोंडून तुम्ही स्वतःची स्तुती केलीत की पुण्याचा क्षय होतो. म्हणून शास्त्राकार सांगतात की दान दिलं तर उजव्या हाताने काय दिलं ते डाव्या हाताला कळू नये, स्वतःच्याच दोन हातांना. दुसऱ्या माणसाची तर गोष्टच दूरची. आणि इथे तर ययाती महाराज इंद्रलोकात बसून सगळ्या देवादिकांच्या देखत स्वतःचा पुण्यप्रभाव कसा वाढला ते सांगत होते. विदुर हसतात आणि ते म्हणतात की मला कळालं की स्वतःचीच स्तुती करून माणूस कमावलेलं पुण्य सुद्धा नष्ट करतो, नाहीसं करतो. ते द्वापार युग होतं, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये प्रत्येक जण स्वतःची जाहिरात करत असतो की मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी अमुक करणारा आहे, मी तमुक करणारा आहे. देणग्या देतात, पाट्या करून ठेवतात. त्या दानाचा प्रभाव दान म्हणून शून्य झाला, शून्य. कारण तुम्ही ती यशकीर्ती विकत घेतलीत त्याद्वारे येणारी. मी पुन्हा हे सांगेन, ह्याच्या आधी पण सांगितलंय की संपूर्ण भारतवर्षामध्ये अनेक मंदिरं, अनेक पिढ्या बांधली जात होती. ती बांधण्याच्या निर्मितीचं श्रेय कोण्या एका राजाला जरी दिलं गेलं तरी केवळ त्या एका राजाच्या हातून एखादं मंदिर उभं राहत नाही. कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर घ्या, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर घ्या, इतकी प्राचीन मंदिरं आहेत. कोण ना कोणतरी असतीलच ना तिथेही दानवीर. एकट्या राजाचा खजिना किती पुऱ्या पडणार आहे अशी मंदिरं बांधायला की जी शतकानुशतकं टिकलेली आहेत. त्याच्यावरचं कोरीव काम बघा, एकेका स्तंभावरचं कोरीव काम बघा, मती थक्क होते. कुठून ते कलाकार आणले असतील, त्यांचं वेतन त्यांना कोणीतरी पगार देतच असेल ना. अगदी दर महिन्याला जरी देत नसले तरी त्यांचं पालन पोषण, त्यांचं किमान 2 वेळचं खाणं पिणं, त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय, ह्या सगळ्यासाठी धनद्रव्य हे लागतच असेल. कोणी कितीही सेवा कार्य म्हणून जरी कार्य केलं तरी सुद्धा क्षुधा, तृषा आणि निद्रा ह्या ज्या मुख्य गरजा आहेत, या कोणत्याही माणसाच्या भागल्याशिवाय सेवा कार्य संपन्न होऊ शकत नाही. म्हणजे एखादा कलाकार म्हणला की छिन्नी हातोडा माझ्याकडेच आहे,
आणि मी सेवा म्हणून मंदिराचा स्तंभ करून देतो, इथपर्यंत ठीक आहे. पण ते होईपर्यंत मी खाणार पिणार पण नाही, असं नाही होऊ शकत. मी त्याची बिदागी घेणार नाही, हे ठीक आहे, पण खाण्यापिण्याची तर सोय झाली पाहिजे ना. किमान पक्षी रात्रीचं झोपायला तरी मला बरं असं काहीतरी एखादं विश्रामस्थान मिळालं पाहिजे. ते काही पंचतारांकित हॉटेलच असलं पाहिजे अशातला भाग नाही, पण किमान ऊन वारा पाऊस यापासून संरक्षित जागा असावी एवढी तर अपेक्षा असणार. आणि तीही जर व्यवस्था केलेली नसेल तर एवढी मोठी कलाकृती साकार होऊ शकते का? शेवटी ते चर्म म्हणजे चामड्याचं शरीर आहे. आपलं असलं काय आणि प्राण्यांचं असलं काय? बोलून चालून आपली तेवढी त्वचा आणि प्राण्यांचं तेवढं चामडं असं नसतं. हे चर्म शरीर आहे, तर त्याला ऊन वारा थंडी पाऊस या सगळ्याचे विकार उत्पन्न होतात. खाणं पिणं नसेल तर शक्ती क्षीण व्हायला लागते. आणि अशा अवस्थेमध्ये कला निर्मिती होऊ शकते का? म्हणजे राजांनी किमान पक्षी याची तर सोय पाहिलेलीच असेल. एवढं सगळं करूनही एकाही राजांनी एकाही कलाकारांनी स्वतःच्या नावाच्या पाट्या नाही कोरल्या तिथे. केवढी मोठी गोष्ट आहे ही. आणि आपण एवढंच एक फरशी नाही दिली देवळात की त्या फरशीवरती पण नाव कोरतात. अमुक तमुक यांच्या स्मरणार्थ एक चौकोन फरशी दान. त्याला दान नाही म्हणत, ही विकत घेतलेली कीर्ती आहे. म्हणजे ती त्या स्क्वेअर फूटची किंमत काय जर समजा 5,000 7,000 असेल तर 7,000 रुपये देऊन हे मंदिर जोवर आहे तोपर्यंत मी माझी कीर्ती विकत घेतली. अशी कीर्ती विकत घेता येत नसते. विकत घेतलेली कीर्ती टिकत नसते. जेव्हा ती कीर्ती स्वकष्टार्जित असते तीच कीर्ती फक्त टिकाऊ असते. बघा, आपण अनेक देवळांमध्ये जातो, अनेक ठिकाणी असे चौकोन असतात, आपण किती उत्सुकतेने ते सगळे चौकोन वाचतो. अनेक ठिकाणी बाहेर देणगीदारांचे बोर्ड लावलेले असतात. कोण माणूस असतो की जो अनुक्रमणिका 1 पासून शेवटच्या क्रमांकापर्यंत सगळ्यांची नावं वाचतो, पुढे दिलेले पैसे वाचतो. दात्यांनी द्यावं आणि घेणाऱ्यांनी त्याचा सदुपयोग करावा. इथेच दान कार्य संपतं. दान बोललं, सांगून दाखवलं की तिथेच ते संपून गेलं. आणि म्हणून ययाती महाराजांचा पुण्यक्षय कसा झाला तर ययाती महाराजांनी स्वतःच्या पुण्यप्रभावाबद्दल चर्चा केली आणि परिणामी त्यांना स्वर्गातून खाली उतरावं लागलं. ही कथा ऐकल्यानंतर, ही कथा सुत शौनकादिक मुनी राजा जनमेजयाला सांगतायत. राजा जनमेजय त्यांना प्रश्न विचारतो की हे ठीक की पुण्यक्षय झाला, ते स्वर्गातून त्यांचं पतन झालं, ते खाली उतरले स्वर्गातून, पण मग आता एक सांगा की दान वगैरे तर करायचं, मग त्याच्यातून अनासक्त कसं व्हायचं? त्याच्यातली आसक्ती काढून कशी घ्यायची? भले आपण आत्ताचं ते उदाहरण बघितलं की एक फरशी दिली, काय जे काय 5-7 हजार रुपये लागले असतील, आम्हालाही काय फुकट नव्हते मिळाले. आम्ही कष्ट केले ते 5-7 हजार मिळवण्यासाठी. आमचा जीव 2-4 रुपयाच्या लिंबात सुद्धा गुंतलेला असतो की एक लिंबू वाया गेलं, 5-7 हजार रुपये द्यायचे आणि पुन्हा त्याच्याबद्दल आसक्ती पण ठेवायची नाही. हे कसं काय जमावं? हे अवघड आहे. आणि ते सांगताना 5वा स्कंध सुरू होतो की अनासक्त कसं व्हायचं, आसक्ती काढून कशी घ्यायची. सोपी गोष्ट आहे का आसक्ती काढून घेणं? आधी वस्तूंमधली आणि मग जीवमात्रांमधली आणि मग क्रमशः स्वतःच्या देहाप्रती असलेलीही. ही कथा सांगताना ह्या प्रियव्रताची कथा त्याला अनुलक्षून येते. आणि सुत शौनकादिक मुनी राजा जनमेजयाला कथा सांगतात आणि म्हणतात की हे राजा, स्वयंभुव मनू महाराजांचं 5वा पुत्र म्हणजे हा प्रियव्रत, तो अत्यंत मृदुभाषी आणि भगवत भक्तीमध्ये रमलेला होता. त्याला संसाराचा वीट होता, पण आई वडिलांच्या इच्छेखातर त्याला विवाह करावा लागणार होता. त्याच्या आधीच प्रियव्रतांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून तो वर मागू इच्छित होता की असं काहीतरी करा ज्या योगे मला हा विवाह करावा लागणार नाही.
ब्रह्मदेव हसतात आणि म्हणतात, पुत्रा, प्रारब्धात लिहिलेलं मी विधाताही बदलू शकत नाही. प्रारब्ध वेगळं, विधाता वेगळा. ते म्हणतात की मी विधाता असूनही मलाही प्रकृती कर्माचा मोह नाही. मला जर विचारशील तर मला हे सततचं निर्माण कार्य करायला नाही आवडत. मलाही तपस्येमध्ये ध्यानामध्येच लीन राहायला आवडतं. पण जे ब्रह्मदेव म्हणून माझ्या प्रारब्धात लिहिलेलं आहे ते मीही चुकवू शकत नाही. ध्यानात लीन राहूनही मला जगत निर्मितीचं कार्य अखंडपणाने करावंच लागतं. एक छान संस्कृत श्लोक आहे, स्वयं महेशः, आज सोमवार आहे, स्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा धनेश तनयो गणेशः तथापि भिक्षाटनमेव शंभो ईश्वरेच्छा बलिर्यसी. जे स्वतः महेश आहेत, देवांचे देव आहेत, ज्यांचे श्वशुर सासरे हे नगेश आहेत, म्हणजे पर्वतांचे राजे असे हिमालय आहेत. सखा धनेश म्हणजे कुबेरे, मित्र कोण तर कुबेरे, ऐश्वर्याचा अधिपती. तनयो गणेश, ज्यांचा पुत्र गणेश आहे, की जो सुख करता दुःख हरता आहे, जो विघ्न राजेंद्र आहे, तरीही त्यांच्या नशिबात मात्र भिक्षापात्र घेऊन भिक्षाच मागणं लिहिलेलं आहे. तथापि भिक्षाटनमेव शंभो ईश्वरेच्छा बलिर्यसी. कारण ईश्वराची इच्छा म्हणजे तुमचं प्रारब्ध हे सगळ्यात बलवत्तर असतं. हे देवादिकांना चुकलं नाही, हे त्रिदेवांना चुकलं नाही, ते मनुष्य मात्राला चुकेल असं वाटतं. प्रियव्रत म्हणतो, मग उपाय काय? कारण मला नाही पडायचं ह्या संसारात, मला नाही अडकायचं ह्या मोहमायेमध्ये. आणि ब्रह्मदेव म्हणतात की तो मार्ग तुझ्यावरती निर्भर आहे पुत्रा. कसा? तर ते म्हणतात, मी तुला 2 कथा सांगतो. आता कथेतल्या कथेत ब्रह्मदेव प्रियव्रताला कथा सांगतायत आणि ते म्हणतात की मी तुला अशी कथा सांगतो ज्याद्वारे तुला ह्या गोष्टीचं ज्ञान होईल की ज्ञानी माणूस संसारातून कसा विरक्त होतो आणि भक्त माणूस संसारात राहून कसा विरक्तीचा अनुभव घेतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली महाराष्ट्रातली संतांची मांदियाळी. ज्ञानदेवादी 4 भावंड सोडली तर उर्वरित सर्व संत हे गृहस्थाश्रमामध्ये राहत होते. जर पुरुष संत असतील तर त्यांच्या पत्नी होत्या, स्त्री संत असतील तर त्यांचे पती होते, त्यांची मुलं बाळं होती, नातवंड होती, सुना जावई अनुक्रमाने येत होते. जर स्त्री संत असतील तर त्यांचे सासू सासरे दीर जावा ह्या सगळ्यांची वर्णनं ह्या संत साहित्यामध्ये मिळतात. त्याच्या पलीकडे जाऊन ह्या गृहस्थाश्रमात राहून आपापल्या मिळालेल्या वर्णाश्रम व्यवस्थेनुसार ही सर्व मंडळी त्यांचे त्यांचे वर्ण पण पाळत होती. म्हणजे नामदेव शिंपी होते तर ते शिंप्याचा व्यवसाय करत होते, चोखोबा महार होते तर ते महारकी करत होते, गोरोबा कुंभार होते तर ते कुंभारकी करत होते. ते जर कुंभारकी करतच नसते तर त्यांनी स्वतःच मूल पायाखाली चिरडून ते त्या भट्टी आवा त्याच्यामध्ये भाजायला टाकलं असतं का? म्हणजेच कुंभारकी करत होते. तुकोबा वाणी होते, ते व्यापार उदीम सांभाळत होते. मग तो जो काय मोठा दुष्काळ पडला दुर्गा देवीचा आणि त्याच्यात त्यांचं सगळं कुटुंब अन्न अन्न करून गेलं, मग वाण्याचा उद्योग व्यवसायच बंद पडला. धान्यच नाही पिकलं तर वाणी विकणार काय? मग ते कोणाच्या शेतात जा, राखण कर. पण गृहस्थाश्रम सांभाळण्यासाठी आवश्यक कर्म तुकोबाही करतच होते. जनी दासी होती तर ती तिची दासीपणाची सगळी कामं करत होती. सावतामाळी माळीच होते, ते त्यांचा शेती उद्योग सांभाळत होते. म्हणजे संसारात राहून प्रपंच सांभाळून. मग कामवासना ह्या संतांना चुकली आहे का? नाही, संतांची मुलं बाळं आहेत की एक एक सोडून चांगली 3-3, 4-4 आहेत. म्हणजे त्यांनी त्याचा विकार नाही होऊ दिला. जेवढं धर्मसंमत आहे तेवढा काम नावाचाही गुणच आहे. कारण पुढची प्रजा, पुढचा समाज निर्माण करणं हे प्रत्येक समाजातल्या नागरिकाचं दायित्व आहे, जे ह्या संतांनी पार पाडलं. समाजाप्रती आपण 2 प्रकारची देणी लागतो. एक म्हणजे उद्याचा समाज आणि एक म्हणजे आजच्या समाजासाठी मला नेमून दिलेलं कार्य मी निष्ठेने करणं. मग कोणी शिक्षक असतो, कोणी डॉक्टर असतो, कोणी इंजिनियर असतं,
मी आजच्या काळातले वर्ण सांगते. आणि हे सगळं केल्यानंतर म्हणजे मी भगवत भक्त आहे म्हणून मी डॉक्टरकी करणार नाही, मग मेडिकलची एक सीट कशाला वाया घालवली? स्वस्त आहे का आजकाल मेडिकलची सीट? मग जर भक्तीच्याच मार्गावरती राहायचं होतं तर मग डॉक्टरकी करायचीच नव्हती. मग डॉक्टरकी केली आहे तर मग पेशंटची सेवा हीच ईशसेवा मानून कर्मामध्ये देव शोधला तर प्रपंचात राहून विरक्तीचा अनुभव घेता येतो. आता ज्ञानी आणि भक्तामधला वेगळेपण कसं हे सांगताना ब्रह्मदेव म्हणतात की मी तुला ऋषभदेव आणि त्यांचे पुत्र भरत अशा दोघांची कथा सांगतो. आता ह्यांची वंशवेल सांगताना ती गाडी प्रियव्रतापाशी येते. प्रियव्रतानी ब्रह्मदेवांचं ऐकून संसारामध्ये तर प्रवेश केला, त्यांनी विवाह केला. विवाहोपरांत त्याला 4-5 संतती झाल्या. पैकी जे सगळ्यात थोरले ते अग्रीवा नावाचे जे पुत्र होते त्या अग्रीवांच्या पोटी नाभी राजाचा जन्म झाला आणि नाभीच्या पोटी ऋषभदेव जन्माला आले आणि ऋषभदेवांच्या पोटी जन्माला आले ते भरत. प्रथम कथा ऋषभदेवांची अर्थातच, पण ऋषभ जरी विरक्त असं म्हणले तर भरत त्यांचे थोरले पुत्र म्हणलेत. थोरले म्हणजे अनुक्रमाने आलं की कनिष्ठ पुत्र आहेत, नाहीतर एकुलते एक असं म्हणलं असतं. पण ऋषभदेवांच्या पश्चात त्यांच्या राज्यत्यागाच्या पश्चात त्यांचे थोरले पुत्र भरत हे राज्याचे उत्तराधिकारी झाले असं भागवतकार लिहितात. याचा अर्थ ऋषभदेवांना आणखीही संतती असाव्यात. आता हे ऋषभदेव आता त्यांच्या रूपाने हा विष्णूंचाच अवतार मानला गेलाय. वैष्णव जे विष्णूंचे 24 अवतार मानतात त्यातला हा ऋषभदेवांचा अवतार आहे. ऋषभदेवांनी ही पक्की धारणा केलेली होती, ऋषभदेव ज्ञानी विरक्ताचं प्रतीक आहे, की देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. ते दिगंबर अवस्थेमध्ये राहायचे. दिक अंबर, दिशारूपी वस्त्र पांघरणारे. अंबर म्हणजे वस्त्र, दिक म्हणजे दिशा, दिक अंबर. त्याच्या अपभ्रष्ट रूपाने आपण असं म्हणतो कच्या जागी ग वापरतो, दिगंबर. दिगंबर हे शंकराचे एक नाव आहे. तो जो परब्रह्म परमात्मा आहे तो कसा आहे? तो निर्गुण निराकार आहे. एक ते शिवशंकरच या भूतलावरती केवळ लिंग रूपामध्ये पूजले जातात. लिंग या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो प्रतीक. ज्या अर्थाने आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग असे शब्द वापरतो त्याच अर्थाने इथे शिवलिंग असा शब्द वापरलाय, म्हणजे प्रतीक. प्रतीक का म्हणून? कारण ते निर्गुण निराकार असा परब्रह्म परमात्मा आहे जो आकार रहित आहे आणि म्हणून त्याची लिंग म्हणजे प्रतीक रूपामध्ये पूजा केली जाते. कुठे ती नुसतीच शाळुंक असते, कुठे शाळुंके सहवर्ती शाळीग्राम असतो म्हणजे ती पिंडी असते, कुठे ती एकसंध एका दगडातली असते, कुठे खोलगट खड्डाच असतो. प्रत्येक ठिकाणची तऱ्हा वेगळी, कारण ते प्रतीक आहे. कोणी कुठल्या रूपामध्ये त्याची पूजा करावी हे ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे, म्हणजे त्याच्या प्रत्येक लिंगाची एक एक फलश्रुती दिलेली आहे की अमुक प्रकारच्या लिंगाची उपासना पूजा केल्याने कशाची फलप्राप्ती होईल याच्यावरती निर्भर आहे. तर जो निर्गुण असा परब्रह्म परमात्मा आहे तोच दिशारूपी वस्त्र पांघरू शकतो, कारण त्याचा आकार, त्याची व्याप्ती किती आहे हे आपल्याला ठाऊकच नाही. म्हणून शंकरांचं वर्णन हे कायम दिगंबर अशा रूपामध्ये केलं जातं. बाकी ब्रह्मा, विष्णू आणि इतर सगळे देवादिक यांच्या अलंकार वस्त्रांचं आपले ऋषीमुनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सविस्तर वर्णन करतात. विष्णू भगवानांचं वर्णन करताना पितांबरधारी म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसलंय असं वर्णन करतात. ब्रह्मदेवांचं वर्णन करताना श्वेतांबरधारी, ज्यांनी श्वेत रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे असा. पण शंकर दिगंबर, ज्यांनी दिशारूपी वस्त्र पांघरलेलं आहे असा. तर ऋषभदेव दिगंबर झाले. संपूर्ण नग्नावस्थेमध्ये ते त्यांच्या राज्यातनं फिरायला लागले तेव्हा लोकांनी त्यांना दगडं मारली की हे असं फिरून तुम्ही आमच्या बायकांची मती भ्रष्ट करताय. ऋषभदेव म्हणले की कोण बाई आणि कोण पुरुष असे भेदभावच नाहीत.
स्त्री आणि पुरुषाच्या ठाई नांदणारं जे अंतिम तत्व आहे तो आहे परब्रह्म परमात्मा, आणि तो निर्गुण निराकार आहे. तुम्ही म्हणता त्या लिंगाच्या तो अतीत आहे. तो परब्रह्म पुरुष आहे का स्त्री आहे मलाही ठाऊक नाही, मी त्याचा शोध घेतो आहे. आता अशा माणसाला उर्वरित समाज वेड्यात काढेल तर त्याच्यामध्ये नवल नव्हतं. स्वतःच्याच राजाला लोकांनी वेडा ठरवलं आणि त्याला राजगादीवरून पायउतार केलं, आणि तत्पश्चात त्यांचे थोरले सुपुत्र म्हणून भरत राजगादीचा कारभार सांभाळायला लागले. ऋषभदेव तिथून निघाले आणि ते असेच कालक्रमणा करत कुठे 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 फिरत होते. फिरत फिरत ते कर्नाटक प्रांतामध्ये आले. कर्नाटक प्रांतात येईपर्यंत त्यांच्या मनातली विरक्ती तिने इतकं मूळ धरलेलं होतं की देह वेगळा आणि आत्मा वेगळा आहे. गीतेत जे वर्णन केलंय की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, मला अग्नी जाळू शकत नाही, मला वारा सुकवू शकत नाही, मला पाणी भिजवू शकत नाही, कारण मी आत्मा आहे. ह्या सगळ्या गोष्टी देहाला, देह पंचमहाभूतांनी भरलेला आहे. म्हणून शरीराला इजा होते. आत्म्यातून कधी रक्त आल्याचं कोणी ऐकलंय का? आत्म्याला मुळात शस्त्रच स्पर्श करत नाही. शस्त्राचा स्पर्शच झाला नाही तर रक्त येणार कसं? शस्त्र म्हणजे दरच वेळेला तलवारच असली पाहिजे का? काही कारण नाही, सुई टोचली तरी रक्त येणार आहे. आपण त्या वरच्या देहाचं टर्फल किती नाजूक आहे विचार करा की साधी सुई म्हणजे काय दाभण थोडीच असतं प्रत्येकाच्या घरामध्ये. सुईचा आकार किती, तिचं टोक ते किती, ते बोचलं तर रक्त येणारे आपण. संपूर्ण देहाला वेदना झाल्या तरी ऋषभदेव निर्विकार. ते म्हणतात की ह्या सगळ्या वेदना देहाच्या आहेत, देह काय ते बघून घेईल, मी आत्मरूपामध्ये राहतो. हे बोलायला फार सोपं आहे, ऐकायला त्याहूनच सोपं आहे. निभवायची वेळ आली की त्याच्यातली कठोरता कळते. आपल्याला कोणीतरी सांगितलं की असंच मज्जा म्हणून सुरीवरनं हात फिरवा, जमणार आहे? कारण त्या वेदना ज्या काय त्या देहाच्या आहेत ना, देह काय ते बघून घेईल. तुम्ही तर आत्मस्वरूप रूप परब्रह्माचे अंश आहात. रक्त आलं तर ते बोटात न येणारे, बोट म्हणजे तुम्ही नाही. मग आलं थोडंसं रक्त, काय मोठा फरक पडणार आहे? खूप मोठा फरक पडतो आपल्याला. म्हणून ज्ञानी माणसाचं लक्षण जो देह भाव वेगळा काढतो आणि आत्मभाव वेगळा काढतो अशातलं आहे. आणि भक्त परक्याच्या दुःखाने पण कासावीस होतो. तसं नसतं तर ते जे काय गाणं तयार झालंय ना, भावगीत, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, ती कशाला धावली असती चिंधी घेऊन? ते साक्षात परब्रह्म परमात्मा आहेत. त्यांच्या बोटातनं इवलसं रक्त काय निघालं, काही फार मोठं घडलं नसतं, काहीच. आपल्यातला आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे असं सांगून जिथे ऋषभदेव एका राजाला हे सिद्ध करून दाखवण्यासाठी कर्नाटकामध्ये चोल राजाच्या राजवटीमध्ये त्या राजाला ते हे पटवून देत होते की मी वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे आणि हे तत्वज्ञान मी जगासमोर मांडतोय. राजांनी तलवारींचा एक रस्ता तयार केला. जसे शरपंजरी भीष्म पहुडलेले होते तसा संपूर्ण रस्ता तलवारीच्या टोकांनी भरून टाकला. तलवारी जमिनीमध्ये पुरून ठेवलेल्या होत्या आणि त्या संपूर्ण तलवारींवरून ऋषभदेवांना चालायला लावलं. ऋषभदेव मुळातच दिगंबर अवस्थेमध्ये, पायामध्ये चपला थोडीच असणार आहेत. ते चालत त्याच्यावरून पलीकडे गेले. खाली रक्ताचा सडा पडलाय आणि ऋषभदेवांच्या चेहऱ्यावरच्या स्मितहास्यामध्ये काडी मात्र बदल झालेला नव्हता. राजा शरण आला. पण राजा म्हणतो की हे महात्मन, तुम्ही पुण्यात्मा आहात, माझ्यासारख्यांना हे नाही जमणार. स्वाभाविक आहे ना, तुमच्या माझ्यासारख्यांना ही गोष्ट नाही जमणार. त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात मनोनिग्रह हवा आणि एवढं मोठं ज्ञान ते साकल्याने पचवता यायला हवं. मी कायम म्हणते की पुराण आणि इतिहास हातात हात घालून चालतात. इतिहासातली एक जिवंत घटना, हे पुराण काळात घडून गेलं. ऋषभदेव तुम्ही आम्ही पाहिले नाहीत, पण छत्रपती संभाजी महाराज, ते पाहिलेली अनेक लोक होती
आणि गोष्ट काही फार जुनी नाही आहे, एक 200-250 वर्षापूर्वीची कथा मी सांगतेय, फार फार तर 300 वर्षापूर्वीची. आणि 300 वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या लोकांनी जे लिहून ठेवलंय ते निश्चितच खोटं नसेल. एक वेळ आपलीच माणसं आपल्या माणसाविषयी 4 शब्द जास्तीचे लिहितात, शत्रू कधीच लिहित नाही, कधीच. ज्या वेळेला शत्रू एवढं वर्णन करतो त्या अर्थी ते खरंच असायला पाहिजे. जेव्हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये संभाजी महाराजांना ठेवलं गेलेलं होतं, किती अनन्वित छळ केले असतील आणि त्याच्यातून कळतं की संभाजी महाराजांसारखा राजा नक्की कोणत्या संस्कारांच्या मुशीतून घडला असेल. श्रीमंत योग्याचा पुत्र येतो, त्याच्याच सारखा असणार, बाप से बेटा सवाई. जेव्हा औरंगजेबाची सफर ए आखिरत नावाची एक डायरी आहे, त्याची रोजनिशी आहे, शेवटाकडे जाणारा प्रवास. त्या प्रवासात स्वतः औरंगजेबाने अनेक गोष्टी लिहिल्या आहेत संभाजी महाराजांबद्दलच्या. औरंगजेबाचे इतिहासकार आहेत, तवा खरनवीस आहेत, त्यांनी गोष्टी लिहिल्या आहेत आणि अर्थात आपल्या इतिहासकारांनी तर लिहिल्याच लिहिल्यात. सगळ्याचा मिळून गोषवारा काढला तर कथा अशी सुरू होते की संभाजीराजांना पकडून आणलं गेलं आणि त्यांना जेव्हा आणलं गेलं तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे कवी कलश होते. आणि कलश जेव्हा त्यांनी बघितलं की आपल्या राजाला अत्यंत अपमानित स्थितीमध्ये औरंगजेबासमोर आणलं गेलंय, त्यांना विदूषकाचा पोशाख घातला होता, संपूर्ण शरीर म्हणजे रक्ताची चाळणी झालेलं होतं, शरीराचा एक अवयव असा नव्हता की जो रक्तविहीन होता. आणि ते बघून कविराजांची प्रतिभा शत्रूच्या दरबारात उसळून येते. प्रतिभेला बंधन नसतं, बंधन हातापायांना होतं, काढण्या घातल्या होत्या, लोखंडी साखळ्या. आणि कविराज म्हणतायत की हे राजा, तुला यवनरूपी रावणाच्या सभेमध्ये बांधून आणलंय. कसं? यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग. शंभूरूपी बजरंग ह्या यवनरूपी रावणाच्या सभेमध्ये बांधून आणलाय. हे राजा खूप खेलो तुम रणरंग. आणि हे राजा, तू रणरंग भरपूर खेळलायस, तू चांगलं युद्ध करून मग परास्त झालायस, अपमानित होऊन खाली बघू नकोस. कारण तू हरलायस ते विश्वासघातामुळे, तू लढाईत हरलेला नाहीयेस, त्यामुळे तुला अपमानित होण्याची गरज नाहीये. मी संपूर्ण कविता तर काही सांगत नाही, खरं तर वाक्य सुंदर आहे. अगदी शेवट जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष शंभूराजांना समोर बघितलं, औरंगजेब तख्तावरून खाली जमिनीवरती आला आणि त्यांनी नमाज पडला. ते बघून कविराज शेवटचा चौकार मारतात. ते म्हणतात की तो तब तेज निहार के तख्त भूला ताज भूला उतर पडा औरंग. हे राजा, तुझं तेज बघ, तुझं शौर्य बघ, तुझा पराक्रम बघ. ते बघून औरंगजेब तुझ्यासमोर गुडघे टेकवून बसलाय. भले तो प्रार्थना अल्लाची करतोय, पण दिसताना कवी काय बघतोय की माझ्या राजाच्या समोर तो औरंगजेब गुडघे टेकवून बसलाय. औरंगजेबच होता तो. त्यांनी पहिली आज्ञा दिली की कवीची जीभ छाटा. जिवंत माणसाची जीभ छाटली गेली आहे. आणि त्याच्यानंतर तो संभाजी महाराजांना विचारतो की बोल, धर्म कबूल करणार का? इस्लाम धर्म कबूल केलास तर जिवंत सोडतो, तसं केलंस तर माझ्या मुलीशी लग्न लावून देतो. आणि संभाजी महाराज अभिमानाने सांगतात की गरज नाही मला तुझ्या धर्माची. ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्माचा मला अत्यंतिक अभिमान आहे. ह्याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या धर्माचा अनादर करतो, पण माझ्या धर्माचा अनादर करून मी तुझ्या धर्मात येईन म्हणशील, तेही जिवंत राहण्यासाठी, तर धिक्कारे माझ्या आजपर्यंतच्या जगण्यावरती. आम्ही हिंदू मृत्यूला घाबरत नाहीच, कारण मृत्यू हा अंतिम सोबती आहे हे तत्व आम्हाला जन्माला आल्यापासून शिकवलं जातं. त्यात मी क्षत्रिय आहे, माझ्या 5वीला तलवार पुजली आहे. ज्या दिवशी माझ्या 5वीला तलवार पुजली ना, त्याच दिवशी माझं मरण पुजलं असं मी समजतो. त्यामुळे मृत्यूची भीती तू मला घालूच नकोस. आणि हे सगळं संभाजी महाराज औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होते. औरंगजेबाने पुढची आज्ञा दिली की ह्याचे डोळे फोडा. तप्त भाले जिवंतपणे डोळ्यात खुपसून संभाजी महाराजांचे डोळे फोडले. कातडी सोलून काढली. कशी? काकडीची वगैरे सालं काढतो ना, तशी संपूर्ण कातडी सोलून काढली. त्याच्यावरती तिखटा मिठाचं पाणी ओतलं. आपण चकचक करतोय, संभाजी महाराजांच्या तोंडून ब्र सुद्धा उमटला नाही. मिरच्यांची धुरी दिली, उलटं टांगलं. आणि एवढं सगळं करून
औरंगजेब व्याकुळे कशासाठी? तो म्हणतो संभा के मुंह से एक तो किलकारी में सुनना चाहता था. त्याच्या तोंडून मला एक किंकाळी ऐकायची होती. विकृतीच म्हणलं पाहिजे याला. आणि हे सगळं करून संभाजी महाराज किती शांत आहेत. या अखेरच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी लिहिलेली काही काव्य आहेत. 7 शतक नावाने हा काव्य संग्रह ओळखला जातो. आणि त्या 7 शतक मध्ये संभाजी महाराज त्या गोविंदाचं वर्णन करतात आणि ते म्हणतात की तू ये परमात्म्या, धावून ये, कारण आज हा क्षण असा आहे ना की जिथे माझ्या बरोबरचं काहीच येऊ शकत नाही. मी चतुरंग सैन्याचा अधिपती आहे, मी स्वराज्याचा उत्तराधिकारी आहे, पण आज ती यश, कीर्ती, पैसा, अडका, मान, मरातब, माझ्या वडिलांनी जिंकलेले किल्ले कशाचा मला उपयोग होत नाहीये. हे परमात्म्या, तू स्वतः ये आणि तुझा कोट माझ्या भोवती कर. कारण मी लहानपणापासून वडिलांकडून हेच सूत्र शिकलोय की राजा संकटात असेल तर त्यांनी दुर्गाचा आश्रय घ्यावा. हे गोविंदा, तुझ्या नामाचा दुर्ग माझ्या भोवती उभा कर. संभाजी महाराज फक्त लढवय्ये नव्हते. संभाजी महाराज योगी आहेत. संभाजी महाराज विरक्त आहेत. अशीच माणसं मृत्यूला धीरोदत्तपणे सामोरी जाऊ शकतात. एवढे सगळे छळ करूनही संभाजी महाराज जिवंत आहेत. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाहीये. शेवटी औरंगजेबाने त्यांना हाल करून शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली आणि तो शिरच्छेद झाल्यानंतरही पुन्हा औरंगजेबच स्वतःच रडतोय आणि तो म्हणतो की या अल्लाह, ये कैसा सिपाही तूने पैदा किया. असा मुलगा जर माझ्या पोटी असता तर काय बिघडलं असतं. अशी मुलं मागून मिळत नाहीत. अशी मुलं संस्कारांच्या मुशीतून तयार होतात. ही ज्ञानीपणाची, ही विरक्तपणाची जी चरणसीमा आहे ही कुठून येते? आधीच्या पिढीतल्या ज्ञानातून आणि विरक्तीतूनच येते. ही कथा जेव्हा आपण पुढे नेतोय तेव्हा ही कथा सांगणं मला आवश्यक वाटलं, कारण ऋषभदेवांच्याच पोटी भरत मुनींचा जन्म होऊ शकतो. ऋषभदेव स्वतः ज्ञानी आहेत, विरक्त आहेत. त्यांनी देहभाव आणि आत्मभाव वेगवेगळा करायचा हे जाणलंय आणि स्वतः जिवंतपणीच त्यांनी अग्नी प्रवेश केलाय हे सांगून की जळेल तो माझा देह, आत्मा तर तसाही अविनाशी आहे. आता पुन्हा एकदा चित्तोडचा तो संग्राम आठवून बघा, जिथे पद्मिनीनी 14,000 स्त्रियांच्या बरोबर जोहार केला होता. आत्मदाहच होता. तिने फक्त देहाचं दान दिलेलं होतं, आत्मा शेष होता. आत्मा तसाही अविनाशी आहे. देहाच्या संरक्षणासाठी जोहार करणाऱ्यांची संस्कृती आहे इथली. आणि त्याची जी परंपरा आहे ती अशी ऋषभदेवांसारख्या ज्ञानी विरक्तांमधून आलेली आहे की आम्हाला देहभाव आणि आत्मभाव वेगवेगळा काढता येतो. ऋषभदेवांनी तर देहत्याग केला. इकडे जे भरत मुनी राज्यगादीचा कारभार सांभाळत होते ते सर्वार्थाने वडिलांचे उत्तराधिकारी निघाले, कारण काहीच काळ त्यांनी राज्यकारभार केला आणि 2 पुत्रांची प्राप्ती झाल्याबरोबर त्यांनी असं सांगितलं, ऐन तरुण अवस्थेमध्ये त्यांनी पत्नीला सांगितलं की माझ्या मनात तसंही संसार आणि ह्या संसार इच्छा कधी नव्हत्याच. केवळ वंशवृद्धी आणि राज्याचं पालन पोषणाचं दायित्व म्हणून मी विवाह केलेला होता. धर्मशास्त्राच्या आज्ञेनुसार तू 2 पुत्रांची माता आहेस, त्याच्यामुळे आता हा राज्यकारभार, पुत्रांचं पालन पोषण ते सगळं तू बघ. मी वनवास घेतो, मी वानप्रस्थाश्रमाकडे जातो. वानप्रस्थाश्रम शास्त्र असं सांगतं की साधारणपणे वयाच्या 23 ते 25 ह्या वयोगटापर्यंत गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. 50व्या वर्षापर्यंत गृहस्थाश्रमामध्ये राहावं. 51 वर्ष प्राप्त होता होता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा आणि जर जगलो वाचलो तर 70व्या वर्षाच्या पुढे संन्यासाश्रम घ्यावा. आणि आपण किती वर्ष झालं आपण गृहस्थाश्रमामध्येच असतो. आपला जीव त्या चमचा, वाट्या, भांड्यांमध्येच गुंतलेला असतो. आपण गृहस्थाश्रमातनच मोह सोडत नाही. आपण वनवास प्रस्थानाकडे येतच नाही आणि बाता मारतो थेट संन्यासाश्रमाच्या. अशी मधली पायरी सोडली की अडखळायला होतं, मग तोंडावर पडायला होतं. सध्या कलियुगाचा काळ असा आहे. तर इथे ऐन तारुण्यात
वयाच्या 35मध्येच राजर्षी भरत असं म्हणतात की मी वनवास घेणार आहे. शास्त्राकार सांगतात की 51व्या वर्षी ते करायला हरकत नाही. भरत मुनींची प्रज्ञा, त्यांचं चेतस इतकं जागृत आहे, इतकं अनासक्त झालेलं आहे की ते म्हणतात मला काही नको, मला पत्नीचा मोह नाही. 35व्या वर्षी पत्नीचा मोह नाही, मला मुलाबाळांचा मोह नाही, मला राज्यपाठ नको आहे, मला काहीच नको आहे, मला फक्त आणि फक्त भगवंतांना प्राप्त करून घ्यायचंय. स्वकीयांचा निरोप स्वेच्छेने घेऊन भरत स्वतःच्याच राज्याच्या बाहेर एक कुटी बांधून तिथे वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करतात. काही काळ आयुष्य हे बरं चाललंय वानप्रस्थाश्रमामध्ये आणि क्रमशः भरत वार्धक्यावस्थेकडे पोहोचतात. 35व्या वर्षी वानप्रस्थाश्रम घेतलेले भरत आता संन्यासाश्रम घेण्याच्या उंबरठ्यावर आहेत. म्हणजे साधारण 70च्या पुढे गेलेत. म्हणजे मागची कमीत कमी 35 वर्ष त्यांनी सर्व प्रकारच्या मोहांमधून स्वतःला अलिप्त करून घेतलेलं आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये तुम्हाला स्वजनांना भेटण्याची मुभा असते. संन्यासाश्रमामध्ये तुम्ही सगळ्यांपासूनच अलिप्त व्हावं असं शास्त्राकार सांगतात. वानप्रस्थाश्रमी आई वडिलांना भेटायला मुलं येऊ शकतात. क्वचित वाटलं तर आई वडील त्यांच्या घरी पाहुणे म्हणून जाऊ शकतात, मुक्कामी नाही. जायचं, भेटायचं आणि परत यायचं. निवासाचं स्थान हे वनच. पण असं क्वचित प्रसंगी होऊ शकतं. हे सगळे ऑप्शन्स हे वानप्रस्थाश्रमासाठी आहेत. संन्यासाश्रमात यातलं काहीच नाही. मी आणि माझा परमात्मा भगवंत आम्ही दोघंच, एवढाच वृत्तीचा अंगीकार करून आयुष्य जगावं असं सांगितलेलं आहे. 35 वर्ष भरत अशाच प्रकारचं आयुष्य जगतायत. गंडकी नदीच्या काठावरती भरत मुनी आश्रमामध्ये राहतायत आणि एक दिवशी त्यांनी ते सकाळी सूर्योदयाच्या समयाला संध्यावंदन करण्यासाठी, पहिली संध्या सूर्योदयाची, ते पाण्यामध्ये उतरलेले होते, गंडकीच्या पाण्यामध्ये. आणि अजून भोर म्हणजे पहाटेचा समय होता आणि एक गर्भिणी हरणी की जिचा प्रसूती काळ अत्यंत जवळ आलेला होता, ती पाणी पिण्यासाठी म्हणून त्या नदीपाशी आली. तेवढ्यात तिला लांबून सिंहाची गर्जना ऐकायला आली. ती घाबरली आणि गर्भातल्या जीवाचं रक्षण व्हावं या हेतूनी तिने ती नदी ओलांडण्यासाठी पलीकडे उडी मारायचा प्रयत्न केला, ज्या काठावरती महात्मा भरत संध्यावंदन करत होते. त्यांनी बघितलं त्या हरणीने उडी तर मारली. उडी मारता मारताच एका पाडसाने जन्म घेतला आणि तत्क्षणी ती हरणी गतप्राण झाली. पलीकडच्या काठावरती सिंहाच्या गर्जना ऐकायला येत होत्या. नुकतं जन्म घेतलेलं ते पाडस, त्याला आधीच मातृवियोग झालेला होता, समोर मृत्यूची तलवार टांगती झालेली होती. ही वेळ असते परीक्षेची. इथे भरत कमी पडले. भरत मुनींनी हा विचार केला की मी ह्याच्यात सुद्धा भगवंताचंच रूप पाहीन, मी भगवंताचे प्राण वाचवीन. भगवंताचे प्राण आपण वाचवावेत इतके मोठे आपण कधीच होत नाही. पण भरत मुनींनी असा विचार केला की चराचर जीवसृष्टीमध्ये जो परमात्मा राहतो तोच ह्या पाडसामध्येही मला दिसतो आहे आणि मी एक प्रकारे भगवंताचेच प्राण वाचवतो आहे. न कळत सुप्त अहंकाराने प्रवेश केला. ते पाडसाला उचलून स्वतःच्या कुटीमध्ये तर घेऊन आले. पुढे त्या पाडसाचंच पालन पोषण करण्यामध्ये त्यांचा इतका वेळ जायला लागला की संन्यास आश्रम घ्यायचा होता ही गोष्टच ते विसरायला लागले. दररोज सकाळी उठायचं, त्या पाडसासाठी कोवळं हिरवं गवत आणायचं, त्याच्याशी खेळायचं, त्याला थोडा वेळ बांधून ठेवायचं. असं करत करत अखंडपणाने जे ध्यान ते इतके वर्ष भगवंताचं करत होते, त्या ध्यानाचा फोकस आता ते पाडस बनलेलं होतं. मग काय झालं, असं करता करता भरत मुनींचा अंतिम क्षण जवळ आला. अंतिम क्षण जवळ आला आणि नेमकं त्याच दिवशी ते पाडस, आता ते मोठं झालेलं होतं, आता ते पाडस म्हणावं इतकं लहान राहिलेलं नव्हतं, ते आता पूर्ण वाढीचा मृग हरिण झालेलं होतं. ते खेळत एका जंगलामध्ये शिरलं. भरत मुनी दिवसभर त्या पाडस बाळाची वाट बघत होते.
त्यांचा जीव व्याकुळ होत होता की त्याला कधी जंगलाची सवयच नाही, मी कधी त्याला दृष्टीआडच होऊ दिलेलं नाही, त्याला कळेल ना वाघ सिंहापासून स्वतःचा जीव कसा वाचवायचा. कारण हे शिकवायला त्याची आई मृगी या जगामध्ये नाही. मला तर त्याला काही हे शिकवता आलेलं नाही, स्वतःच्या प्राणांचं रक्षण कसं करायचं हे कोणाला शिकवावं नाही लागत. एवढीशी मुंगी सुद्धा चावते, कडकडून चावते. हे कोण शिकवतं तिला? स्वसंरक्षण ही कोणी शिकवून येणारी गोष्ट नाही. पण भरत मुनी मायेच्या विळख्यात असे काही अडकलेले होते की क्षणाक्षणाला त्यांचा जीव कासावीस व्हायला लागला. मृत्यूदेव दाराशी येऊन थांबलेले होते, अजून घटिका बुडालेली नव्हती. आणि जसजशी घटिका समीप यायला लागली, भरत मुनींच्या अखंडपणे डोळ्यासमोर ते पाडसच येत होतं की एकदा त्याची माझी अखेरची भेट व्हावी, एकदा मी माझ्या डोळ्यांनी बघावं की ते पाडस सुखरूप आहे. आणि त्याच वेळेला मृत्यूदेवांनी प्रवेश केला. भरत मुनींचे प्राण घेऊन ते निघून गेले. पुढचा जन्म एवढ्या मोठ्या ज्ञानी विरक्त भरत मुनींचा एका हरणीच्या पोटी झाला, पाडस म्हणून. कारण तुम्ही अंतिम क्षणी ज्याचं ध्यान करता तेच रूप तुम्हाला प्राप्त होतं. पण एवढं 35 वर्षाचं पुण्य मागे उभं होतं, पूर्वजन्माचं स्मरण होतं. मृग योनीमध्ये चरतानाही भरत मुनींना याची जाणीव होती की एवढा मोठा योगी विरक्त मी वयाच्या 35व्या वर्षी ज्यांनी धन दारा पुत्र पौत्रादी सगळ्यांचा त्याग केला, तो मी शेवटच्या क्षणी एका क्षुद्र जीवामध्ये अडकलो आणि आज चतुष्पाद म्हणून जन्माला आलो. तसं म्हणायला गेलं तर एक प्रकारे अवनीती झाली. मनुष्य योनीतून योगी महात्म्यापर्यंत पोचून मी पुन्हा चतुष्पाद म्हणून जन्माला आलो. आणि त्यांनी ठरवलं की ह्या जन्मात कुठेही अडकायचं नाही, कुठेही. आणि त्याप्रमाणे ते मृग रूपातलं भरत मुनींचं आत्मस्वरूप अखंडपणे भगवत ध्यानामध्ये लीन असायचं. पुढे पुढे त्या मृगानी तो पालापाचोळा पण खाणं सोडून दिलेलं होतं आणि ते केवळ जल आणि वायू भक्षण करून राहत होतं. ही एक प्रकारची मृगयोनीतली तपस्याच होती. परिणाम स्वरूप ह्या मृगानी जेव्हा प्राणत्याग केला, हाच भरत मुनींचा अनादी आत्मा, ज्याने आधी भरताच्या देहातून मृगाच्या देहात प्रवेश केला होता, तो आता एका ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्माला आला. त्याचं नाव होतं जड भरत. नाव पुन्हा भरतच ठेवलं गेलं, जड भरत असं त्याचं नाव ठेवलं. जड भरताला मागच्या 2ही जन्मांचं स्मरण होतं आणि जड भरतानी असं ठरवलं की तोंडच उघडायचं नाही, ह्या जन्मात बोलायचंच नाही. का बरं असं? भरत मुनी स्वतःशीच म्हणतात, मागच्या जन्मात मी ज्ञानाचं प्रदर्शन करायला गेलो की जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंत दिसतात, या मृगामध्येही भगवंत बघू आणि त्या भगवंतांवरती प्रेम करू. परिणाम काय झाला? मृगयोनीत जावं लागलं. ह्या जन्मात बोलणारच नाही. ज्ञान हे दाखवण्यासाठी नसतंच, ज्ञान हे आत्मोद्धारासाठी असतं. जड भरताची कथा अनेक उपदेश देते. त्याच्यातला पहिला उपदेश हा की मिळवलेलं ज्ञान हे कोणापुढे तरी विद्वत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी नसतं, तर ज्ञान हे स्वतःच्याच उद्धारासाठी, आत्मोद्धारासाठी असतं. ह्या जड भरताच्या वडिलांनी खूपदा प्रयत्न केले त्यांना वेद ऋचा वगैरे शिकवण्याचे. जड भरत मनातच हसायचे. ते म्हणायचे, हे सगळं मला आधीच येतंय, पण जर का मी हे सगळं पूर्ण बिनचूक म्हणून दाखवलं तर वडील पुढची काहीतरी शिकवणी मागे लावतील आणि ती मला नकोय. मला आता फिरून कुठल्याही आसक्तीमध्ये अडकायचं नाही. एक वेदसूत्र पाठ केलं की वडील पुढची करायला लावणार आणि मग त्या गोष्टींमध्ये मी गुंतून राहणार. मला आता कुठेच गुंतायचं नाही. आता ही सगळी कथा मैत्रेय विदुराला सांगतायत की नाही. विदुर म्हणतात की हे ठीक, पण महात्मन म्हणजे मनुष्याने निष्क्रिय व्हायचं का? काहीच करायचं नाही, कोणतंच कर्म करायचं नाही, विद्याही ग्रहण करायची नाही, धर्माचंही पालन करायचं नाही. मग अर्थ नामक पुरुषार्थाचं होणार काय? अर्थ म्हणजे अर्जन.
विद्या अर्जित केली जाते, धर्म अर्जित केला जातो, मोक्ष अर्जित केला जातो, मिळवला जातो. मिळवायचं असेल तर आधी हातपाय हलवावे लागतील की नाही? म्हणजे समजा मी पाण्यात पडली आहे आणि मला मिळवायचंय काय, माझे स्वतःचेच प्राण, मला बुडून मरायचं नाही, तर मला क्रिया करावी लागेल हातपाय हलवण्याची. भले त्याला स्विमिंग मधला कुठलाही स्ट्रोक नाही म्हणलं तरी चालेल, हातपाय मारणं मरा, पण मला पाण्यावरती तरंगता आलं पाहिजे. मग निष्क्रिय व्हायचं आणि ह्या भवसागरामध्ये बुडून मरायचं का? मैत्रेय म्हणतात की नाही, निष्क्रिय राहण्याचा अर्थ क्रियारहित होणं असं नाही, तर फिजूल क्रियांवरती बंधनं घालणं, अनावश्यक क्रिया टाळणं म्हणजे विरक्त होणं. जडभरतांनी काय केलं, ज्या क्रिया अनावश्यक होत्या त्या करण्याचं टाळलं. अनावश्यक का? कारण ते ऑलरेडी ब्रह्मज्ञानाचे वेत्ते होते, त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्यांच्याकडे वेदविद्येचं ज्ञान होतं, मागच्या जन्मात असेल पण ज्ञान होतं, आणि पुण्यप्रभावानी त्यांना मागचे 2ही जन्मांचं स्मरण होतं. त्याच्यामुळे जे आधीच येतंय ते पुन्हा नव्याने शिकण्यामध्ये काय मजा आहे? म्हणजे पहिलीतच 4 वर्ष मी शिकत राहिले तर एका पॉइंटला कंटाळाच येणार की नाही? किती वेळा शिकायचं? ए टू झेड, ए टू झेड, ए टू झेड, ए टू झेड. अरे बास, येतंय मला, पुढे. आता त्याच्यापासून स्पेलिंग्स बनवायला शिकवली पाहिजेत की नाही? त्या ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल एवढंच म्हणत राहायचं. तर हा जो निरर्थक वेळ आहे तो वाचवायचा, इथल्या क्रियांमधल्या ऊर्जेचा संचय करायचा. मग विदुर पुढचा प्रश्न विचारतात, ह्या वेळाचं आणि ऊर्जेचं करायचं काय? मैत्रेय म्हणतात भगवत भक्ती. असा जो वेळ वाचतो ना आयुष्यातला, त्याच्यामध्ये काय करायचं तर भक्ती करायची. भक्ती कशी करायची तर सगळ्यात सोपं म्हणजे नामस्मरण करायचं. ते कुठेही जाता येता कसंही करता येऊ शकतं, नामस्मरण करायचं. विदुर म्हणतात ठीक, पण मला त्या जडभरतांचं पुढे काय झालं ती कथा ऐकण्यामध्ये रस आहे, कारण कथा अजून पूर्ण नाही झाली आहे. मैत्रेय पुढच्या कथेला प्रारंभ करतात आणि मैत्रेय म्हणतात की जडभरतांनी तर ठरवलेलंच होतं की मुखातून एक अक्षर काढायचं नाही, ते शिकून सुद्धा न शिकल्यासारखंच दाखवायचे, कळूनही न कळल्यासारखंच दाखवायचे. बस म्हणलं की उठून उभे राहायचे, उभं राहा म्हणलं की बसायचे, शक्य होईल तितकं सगळं विपरीत वागायचे. स्वाभाविक आहे की समाज त्यांना वेडा म्हणायला लागला. पिता चिडले, ते म्हणले की अशी मूर्ख संतती माझ्या पोटी जन्माला आली आहे, ह्याच्यापेक्षा मी संततीहीन राहतो तरी उत्तम होतं. कालापरांत त्यांच्या पिताश्रींचा तर मृत्यू झाला आणि जडभरतांना आता घरामध्ये राहावं असं कुठलंच बंधन उरलं नाही. मातेचा मृत्यू तर बालपणीच झालेला होता आणि जडभरत पित्याच्या मृत्यू पश्चात घरातून बाहेर पडले. असेच एकटेच स्वतःशीच बडबडत ते फिरायचे. असं फिरणाऱ्याला समाजात आज सुद्धा वेडाच म्हणतात. तत्कालीन समाजाने पण जडभरतांना वेडा म्हणूनच हिणवलं. अर्थात जडभरतांना त्याचं काही पडलेलं नव्हतं, कारण ते म्हणतात की लोक मला काय म्हणतात ह्याच्यापेक्षा माझा भगवंत मला काय म्हणतो हे माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कारण मला स्मरण आहे की मी भरत नावाचा राजा होतो, तत्पश्चात मी मृगयोनीमध्ये आलो होतो आणि मला हे जाणीवपूर्वक हवंय की ह्या जन्मानंतर मला भगवत भेट हवीच हवी आहे, मला मोक्ष हवाय. मोक्ष म्हणजे काय? भगवंतांची प्रत्यक्ष भेट. मी प्रत्यक्ष भगवंतांमध्येच सामावून जाईन आणि मग पुन्हा ते देतील ते कार्य करण्यासाठी या भूतलावरती येईन. पण अज्ञानात मला असंच जन्म मरणाच्या विळख्यात पडायचं नाही. ज्ञानाने समजून उमजून भगवत कार्य करण्यासाठी मला जन्म घेऊन यायचंय आणि कार्य पूर्णपणाने संपवून मला ताठ मानेनी त्याच्यासमोर जाऊन उभं राहायचंय. सोपं उदाहरण द्यायचं तर आपल्याला आपल्या वरिष्ठांनी एखादं काम दिलेलं असतं आणि ते जर आपण वेळेत पूर्ण केलं नाही तर आपल्याला समोर जायची लाज वाटते की आता जाऊन काय उत्तर द्यायचं, काय सांगायचं. आणि मग आपण काहीतरी कारणं नाही तर बहाणे शोधतो की आज ना लाईटच गेले होते, आज काय कॉम्प्युटरचा सर्व्हरच डाऊन होता, मग आज अमुकच झालं, मग आज तमुकच झालं. मूळ कारण काय असतं? स्वतःबद्दल असलेला लज्जित भाव की मला नेमून दिलेलं कार्य माझ्याकडून पूर्ण झालं नाही आणि म्हणून मी तुम्हाला
काय म्हणजे तुमच्या समोर कसा येऊ, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालाय. भगवंत हे संपूर्ण जीवमात्राचे वरिष्ठ आहेत आणि त्यांनी प्रत्येक जीवमात्राला काही ना काहीतरी कार्य नेमून दिलेलं आहे. कार्य केलं तर तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बॉस समोर जाता त्याच कॉन्फिडेंटली तिथे पण जाता आलं पाहिजे. असं म्हणता आलं पाहिजे की येस बॉस, तुम्ही दिलेलं सगळं काम, ही फाईल मी सबमिट करतोय, ह्याच्यामध्ये सगळा रिपोर्ट आहे. मग प्रमोशन मिळेल का अजून काय इन्क्रीमेंट मिळेल हा नंतरचा मुद्दा आहे. पण आपण स्वतः आत्मविश्वासाने भगवंतापुढे उभं राहू शकतो. आणि जड भरत म्हणतात, ह्या जन्मानंतर जेव्हा भगवत भेट होईल तेव्हा मी आत्मविश्वासाने सांगू शकलो पाहिजे की हा जड भरताचा जन्म मला ज्या कारणासाठी मिळाला ते कारण, ते कार्य मी सफल केलेलं आहे, मी पूर्णत्वाला नेलेलं आहे. अशाच विचारामध्ये जड भरत चाललेत. ते चराचरात जीवात्म्यामध्ये भगवंत बघतायत. दिगंबर अवस्थेमध्ये जड भरत फिरतायत आणि ते बघतात की वाटेत त्यांना एक मुंगी दिसते. ते टुणकन उडी मारतात. ते म्हणतात मुंगीवर पण पाय पडायला नको, प्रत्यक्ष भगवंत माझ्या पायाखाली चिरडले जातील. जी गोष्ट ऋषभदेवांची तीच त्यांचे पुत्र असलेल्या भरतदेवांची. ते म्हणतात मुंगी सुद्धा चिरडण्याचं पातक मला माझ्या माथ्यावरती नको आहे. मी श्वास सुद्धा घेताना काळजीपूर्वक घेतो. मी अवलोकन करतो की श्वास घेताना हवेतले सूक्ष्म जंतू मी आत नाही ना घेत, कारण त्याच्यातून त्यांच्या मृत्यूचं कारण ठरीन मी. एवढा विचार आपण करतो का? श्वास घेताना आपण मुळात लक्षच देत नाही की आपण श्वास घेतोय. इतकी सहजभावानी घडणारी गोष्ट आहे. आणि इथे ऋषी जड भरत प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक बघतायत. त्याच वेळेला कच्छ ही ज्याची राजधानी होती आणि सिंधू हा ज्याचा देश होता, तो सिंधू नरेश रहुगण राजा कपिल मुनींच्या आश्रमाकडे निघालेला होता परमात्म तत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी. आणि वाटेत त्याची भेट या जड भरतांशी होते. कशी होते तर जड भरत एका झाडाच्या पायथ्याशी बसलेले असतात आणि त्यांनी तोंडामध्ये दगड ठेवलेला असतो. दगड का तर ते जीवजंतू आले तर ते दगडापाशी येतील आणि मग तिथून परत जातील. ते असं डायरेक्ट माझ्या पोटात माझ्या श्वासाद्वारे त्यांचा मृत्यू होणार नाही. आणि तोंडात दगड ठेवल्याने मला बोलण्याचा मोह उत्पन्न होणार नाही. शास्त्रकारांनी सगळ्यात जास्त नियम हे वाणी नावाच्या इंद्रियासाठी सांगितलेत. कारण हे एकच इंद्रिय असं आहे ज्याला डबल ड्युटी दिली आहे देवानीच. एक म्हणजे खाण्याची आणि दुसरं म्हणजे बोलण्याची. आणि म्हणून ह्याचं नियमन जास्त चांगल्या प्रकारे करावं लागतं. फक्त वाणीच ताब्यात येऊन उपयोग नाही, जिव्हा पण ताब्यात आली पाहिजे. नवरात्र येईल, नवरात्रात अनेक जण मौन व्रत घेतात. कोणी 9 दिवसासाठी घेतं, कोणी कालिक घेतं, अमुक एका तिथीपुरतं घेतं, कोणी दिवसातले काही तास घेतं. पण सगळ्यात जास्त बोलण्याची इच्छा ही त्याच काळाच्या दरम्यान उफाळून येते. कारण तुम्ही ते इंद्रिय बंधनात घातलं की तुम्हाला बोलावंसं वाटतं. आणि इतर वेळेला समोरची माणसं म्हणतात अगं बोल बोल बोल, सारखंच कशाला बोलायला पाहिजे ना. पण मौन व्रत घ्या असं म्हणलं की बोलायची इच्छा उफाळून येते. ज्ञानी माणूस जो असतो ना तो विरक्त असतो. तो ज्ञानातून विरक्त झालेला असतो, म्हणजे ज्ञानाच्या बंधनांनी तो विरक्त होतो. आणि जो भक्त असतो तो भक्तीपोटी विरक्त होतो, तो स्वेच्छेने विरक्त होतो. हा ज्ञानी आणि भक्तामध्ये असलेला फरक आहे. तर इथे जड भरतांनी मुखामध्ये दगड ठेवलाय. का तर त्या सूक्ष्म जीवात्म्यांना माझ्या श्वासाचा त्रास नको आणि माझ्या जिभेला सतत बोलण्याचा लोभ किंवा मोह उत्पन्न व्हायला नको. इकडे जो रहुगण राजा आहे त्यांनी पालखी घेतली आहे कपिल मुनींच्या आश्रमात जाण्यासाठी. आणि तो पालखीतून चाललेला असताना पालखी विश्रामासाठी म्हणून त्याच झाडाच्या जवळपास जी आमराई आहे तिथे थांबवली आहे. आणि जेव्हा ती पालखी थांबवली त्याच्यातला जो चौथा शिपाई आहे पालखी वाहणारा, तो तिथून पळून गेलाय. आता पालखी व्हायला 3च लोक उरली आहेत. आता राजा म्हणतो की अशी पालखी तर नेऊ शकत नाही, मी कलंडीन एका बाजूला. म्हणून
एखादा चौथा स्वार शोधा. पुन्हा जर ही रूपक कथा म्हणली तर हे 4 पुरुषार्थ आहेत आणि रहुगण राजा हा जीवात्मा आहे. कोणता तरी एक पुरुषार्थ जरी पळून गेला, कोणताही एक, त्याचं वर्णन नाही केलेलं. एक शिपाई पळून गेला असं म्हणलंय, म्हणजे कोणताही एक पुरुषार्थ हातातनं सुटला तरी जीवात्मा कलंडणार आहे. 4ही पुरुषार्थांच्या पालखीत बसूनच जीवात्मा परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग राजा म्हणतो की इथे फिरा जरा आसपास आणि जो कोण माणूस मिळेल त्याला घेऊन या आणि पालखीला झुंपा. कोणीतरी चौथा माणूस तर हवाच आहे. आता ते उर्वरित 3 शिपाई 3 दिशांना शोधायला निघतात. एका शिपायाला हा वेडगळ माणूस दिसतो की ज्यांनी भला मोठा दगड तोंडात ठेवलेला आहे, जो संपूर्ण नग्नावस्थेमध्ये आहे आणि तो स्वतःशीच हातवारे करत स्वतःशीच हसतोय, स्वतःशीच रडतोय. तो शिपाई विचार करतो, म्हणतो जाऊ दे, तसंही इथे कोणी आसपास मनुष्य दिसत नाही, वेडा तो वेडा दिसतोय तर धट्टाकट्टा. पालखी हातात घेऊन चालल्याशी कारण आहे. तो त्या जड भरतांना हाताला धरतो आणि राजापाशी घेऊन येतो. राजा एकदा अपाद मस्तक त्या जड भरतांच्याकडे बघतो आणि म्हणतो की अजून कोणी नाही मिळालं का पालखी व्हायला? आणि ते म्हणतात की नाही, बरेच ठिकाणी बघितलं, हा एकटाच माणूस इथे जवळपास दिसतोय. आणि नाही तर मग राज्यामध्ये निरोप पाठवून, मोबाईल नव्हते ना, नाही तर राजांनी फोन केला असता, एक शिपाई पाठवून द्या राज्याबाहेरच्या वनामध्ये. पण ते म्हणतात की मग राज्यात निरोप पाठवून एखादा शिपाई बोलवून घ्यावा लागेल, तोवर इथे थांबावं लागेल. रहुगण राजा म्हणतो की नाही, माझ्याकडे वेळ नाहीये, मला ब्रह्मतत्वाची प्राप्ती लवकरात लवकर करून घ्यायची आहे. जड भरत ऐकतायत, ते फक्त बोलत नाहीयेत. ते म्हणतात की ठीक, राजाची इच्छा तर चांगली आहे, ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायला चाललेला राजा आहे, याची पालखी मी व्हायला काही हरकत नाही. गत 2ही जन्मांचं स्मरण आहे. हा राजा भरत खंडाचा राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे. हा अनेकदा पालखीत बसून गेलेला आहे. गत जन्मामध्ये तो राजा आज प्रारब्धवशात एका प्रांतिक राजाची पालखी वाहतोय. पण तो म्हणतो हरकत नाही, कारण शेवटी तसं म्हणलं तर संपूर्ण जगत हीच एक पालखी आहे. आणि त्या पालखीचे भोई कोण बरं असतात तर ज्ञानी, विरक्त, साधू, संन्यासीच असतात. मी जगताच्या पालखीचा भोई झालोय असं समजून ह्या राजाची पालखी वाहतो. हे सगळे विचार जड भरत मनात करतायत. पालखीत राजा बसतो, पालखी मार्गक्रमण करायला लागते आणि मध्येच राजाचं मस्तक वरच्या दांड्यावरती आपटतं. राजा म्हणतो असं कसं? ते पुढचे 2 शिपाई म्हणतात की आम्हाला ठाऊक नाही, तो जो मागचा वेडगळ शिपाई आहे त्यांनी मध्येच उडी मारली. राजा म्हणतो की ही काय पद्धत आहे? चालताना चौघांनी एकसारखंच चाललं पाहिजे. तो तिसरा त्याच्या शेजारचा असतो, तो म्हणतो की ह्यांचा काही भरोसा नाही, मध्येच उड्या मारतात, मध्येच चालतच नाहीत, एकाच जागेवरती थांबून राहतात. शेवटी राजा कंटाळतो. अनेकदा राजाचा कपाळ मोक्ष होतो. जीवात्मा जेव्हा एका पुरुषार्थाच्या जागी दुसराच माणूस घालून चालायला लागतो तेव्हा अनेकदा कपाळ मोक्ष होतो, पण राजा भानावरच येत नाही. शेवटी एकदा अशी वेळ येते की राजाच्या कपाळातनं रक्त यायला लागतं. मग मात्र राजा भडकतो. तो म्हणतो आत्ताच्या आत्ता पालखीत थांबवा आणि तो जो कोण नतद्रष्ट चौथा माणूस आहे त्याला माझ्या समोर आणा. पालखी थांबते. त्या चौथ्या माणसाला म्हणजे जड भरतांना राजाच्या समोर आणलं जातं आणि राजा म्हणतो यांना आत्ताच्या आत्ता फासावर चढवा. आता हा काही राजधर्म नाही. फासावर चढवायचा दंड हा कधी देणं शास्त्राकारांनी अपेक्षित सांगितलाय तर एखाद्याचा खून केला तर, एखाद्याच्या घरी चौर्य कर्म, चोरी केली तर, असत्य भाषण केलं तर, किंवा राज्याला उपद्रव पोचवला किंवा राज्याशी विश्वासघात केला तर. वास्तविक या 4ही कर्मांमधलं एकही कर्म जडभरतांनी केलेलं नव्हतं. तरीही जडभरत म्हणतात की हरकत नाही, देहच तो, कधी ना कधीतरी त्याचा त्याग करायचाच आहे. पण ते म्हणतात असाच त्याग केला तर समाजाचा सत्संगावरचा विश्वासच उठून जाईल. कारण मला फाशी देऊन हा राजा खात्रीने नरकात जाईल आणि लोक म्हणतील की ज्याची पालखी
महात्मा जडभरतानी वाहिली तोही शेवटी नरकातच पडला. मग कशाला महात्म्यांची सेवा पूजा किंवा सत्संग करा. सत्संगाचं महात्म्य जर का टिकवायचं असेल तर आता मात्र मला बोलावंच लागेल. बालपणापासून घेतलेलं मौन व्रत आहे, तोंडात दगड आहे. आणि पहिल्यांदा ते जडभरत मुखातला दगड बाहेर काढतात आणि राजाला म्हणतात की तुम्ही मला प्राणदंड देता, खुशाल द्या, मला प्राणाचं भय नाही. कारण मला अनेक जन्मांचं स्मरण आहे आणि मला ठाऊक आहे की ही जी गोष्ट तुम्ही काढू म्हणता देहातून ती तशीही आतबाहेरच करणारी गोष्ट आहे. ती कुठेच एका जागी परमनंटली कायमस्वरूपी टिकून राहिलेली नाही. पण मला एक सांगा की तुम्ही निघालायत कुठे. रहुगण राजा पहिल्यांदाच त्याचं हे बोलणं ऐकून त्याच्याकडे विचार करणाऱ्या दृष्टीने बघायला लागतो आणि म्हणतो की दिसतो तितका हा माणूस वेडा नाही, खात्रीने हा माणूस वेडा नाही. आणि राजा म्हणतो की तुम्ही कोण आहात मला ठाऊक नाही, पण मी माझा परिचय देतो. मी सिंधू नरेश, कच्छ ही माझी राजधानी आहे आणि मी इथून कपिल मुनींच्या आश्रमाकडे निघालोय. मला ब्रह्मतत्वाचं ज्ञान घ्यायचंय. जडभरत हसतात आणि ते म्हणतात की हे राजा, मी गतजन्मीमध्ये भरत होतो. ज्याच्या नावाने हा भरतखंड ओळखला जातो त्या भरतखंडाचा मी चक्रवर्ती सम्राट होतो. अहंकाराचा स्पर्श मला झाला की मी प्रत्यक्ष परमात्म्याचे प्राण वाचवू शकतो. ज्याच्या योगे मला मृगयोनीमध्ये जन्म घ्यावा लागला. मृगयोनीत गतजन्माचं स्मरण राहिल्याने मी अत्यंत निष्ठेने तपाचरण केलं आणि त्याच्या बळावर मी आज जडभरत म्हणून जन्म घेतलाय. हे राजा, ब्रह्मतत्वाचं ज्ञान करून घेण्याआधी अहंकाराचा त्याग कर आणि मग कपिल मुनींच्याकडे जा. कारण तुझ्यासारख्या अहंकारी माणसाला कपिल मुनी ब्रह्मतत्वाचं दान करणार नाहीत. हे ऐकून राजा त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो आणि म्हणतो की हे विप्रवर, आता आजपासून तुम्हीच माझे गुरु. अहंकाराचा स्पर्श कसा होतो आणि ते राजाला सांगतात की राजा, तू ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने निघाला होतास तर मुळात पालखीचा सरंजाम कशाला. ज्ञानप्राप्तीची इच्छा तुझी होती तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू दुसऱ्याकडून सेवा करून घेत होतास. हे चुकलं. इथे तुझं राजेपण आड आलं. राजाला ब्रह्मतत्वाच्या ज्ञानाची गरज नाही, पण तू ज्ञानी होऊन जाशील, ज्ञानाची इच्छा बाळगणारा विद्यार्थी होऊन जाशील तर ऋषी निश्चित ब्रह्मतत्वाचं ज्ञान देतील. आणि शास्त्र सांगतं की ब्रह्मचार्याला किंवा विद्यार्थ्याला दुसऱ्याकडून सेवा घेण्याचा अधिकार नाही. राजाला स्वतःची चूक पटते. राजा म्हणतो की हा पालखी आणि सरंजाम मी आत्ताच नगरामध्ये परत पाठवतो, कारण आत्ता ह्या क्षणी सुद्धा मी ज्ञान घेतोय आणि इथे उभी असलेली पालखी आणि हे शिपाई मला सतत माझ्या राजेपणाचं स्मरण करून देतील. राजा पालखीमध्ये स्वतःचा मुकुट ठेवतो आणि शिपायांना सांगतो की पालखी घेऊन तुम्ही राज्याकडे प्रस्थान करा. शिपाई विचारतात की निरोप काय देऊ, आणि राजा सांगतो की जोवर शिक्षण पूर्ण होत नाही तोवर मी राज्यात येणार नाही म्हणून निरोप द्या. ही झाली ज्ञानाची पूर्णावस्था. इथे घड्याळाच्या काट्यावरती ज्ञान बांधलेलं असतं. लोक असं म्हणतात की 2 तास क्लासची वेळ होती ना, मग 2 तास झालेत, उरलं तर मग पुढे बघू, नाहीच जमलं तर मग हा भाग ओमिट करू, चालेल, गाळून टाकू. ज्ञानी माणूस काळ ह्या भावनेच्या पुढे गेलेला असतो. त्याला कसंही करून ज्ञानाचं अर्जन करायचं असतं. मग ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रपंचापासून विरक्त व्हा. म्हणजे जर तुम्ही गृहिणी असाल आणि उर्वरित लोकांसाठी जर तुम्हाला पाकसिद्धी करायची असेल तर ते वेळापत्रक तुम्ही निश्चित पाळा. म्हणजे तुम्ही मला ज्ञान मिळवायचंय म्हणून घरचे उपाशी राहतील अशी भक्ती भगवंतांना मान्यच नाही. श्रावणी सोमवारचीच एक कथा आहे खुलभर दुधाची. एक राजा आज्ञा देतो की सगळ्यांनी सगळं दूध गाभाऱ्यात आणून वाहा, मला महादेवाला दुधाचा अभिषेक करायचा आहे. गाभारा भरत नाही, पोरं बाळं उपाशी आहेत. एक म्हातारी येते, खुलभर एक एवढंसं भांड भरून दूध आणते आणि तेवढंच ओतते आणि गाभारा पूर्ण भरतो. राजा म्हणतो कसं शक्य झालं. ती म्हणते मी आधी चराचरातला जीवात्म्यातला परमात्मा तृप्त केला आणि मग उरलेलं इथे घेऊन आले.
मी आधी माझी मुलं बाळं नातवंड शेजार पाजारचे ज्यांना ज्यांना म्हणून मला दूध देता येणं शक्य होतं ना, त्या सगळ्यांमध्ये राहिलेला परमात्मा, मी त्याला दुधाचा अभिषेक केला आणि मग इथे आले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी जो परमात्मा बघतो तोच ज्ञान मिळवण्यासाठी पात्र असू शकतो. मग ज्ञान मिळवण्यासाठी काळाचं बंधन पाळायचं नाही. हा कुठला काळ? हा समय झाला, वेळ जे आपण घड्याळामध्ये बघतो, आणि काळ जो आयुष्याचा असतो तो. आता आम्ही 70ला येऊन काय शिकणार असं जर म्हणाल तर तुम्ही 7व्या वर्षी पण काहीच शिकू शकत नाही. कारण 7व्या वर्षी तुमचं म्हणणं असतं आम्ही अजून 7च वर्षाचे आहोत, आम्ही काय शिकणार. 35मध्ये येऊन म्हणाल की आम्ही आता उद्योग व्यवसाय प्रपंच बघायचा का आता शिकत बसायचं, ते सगळं नंतर बघू. आणि नंतर म्हणायचं की आता एवढं सगळं जगून झालंच ना, काय अडलं आमचं, राहू द्या आता शिकून काय होणार आहे. ज्ञान घेण्याची इच्छा असेल तर ज्ञानी माणसाला काळ हे बंधन असू शकत नाही. आणि राजा ज्ञानी होण्याच्या मार्गावरती आहे, त्यांनी काळ ह्या विषयाचा त्याग केलाय, समय ह्या विषयाचा नाही. राजाने असं नाही सांगितलं की मी परतच येणार नाही, मी राज्य त्याग करतो. राजा म्हणतो जोवर ज्ञान ग्रहण पूर्ण होत नाही तोवर मी येणार नाही. हा झाला काळाचा त्याग. आणि रहुगण राजा त्या जड भरतांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेतोय. ज्ञानप्राप्तीमध्ये तो भरतांना असं विचारतो की महात्मन अनासक्त कसं व्हायचं आणि जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमात्माच कसा बघायचा. भरतांमध्ये कॉम्बिनेशन आहे. ते ज्ञानी विरक्तही भक्त म्हणून एक आयुष्य जगलेत आणि ते भगवत भक्त म्हणूनही एक आयुष्य जगलेत. आणि म्हणून तेच अधिकारवाणीनी ह्या दोनही भक्तांबद्दल बोलू शकतात. ते म्हणतात, हे राजा रहुगणा ऐक, जर ज्ञानी माणसाला एखादी स्त्री दिसली तर तो तिच्याकडे हाडामासाचा पुतळा म्हणून बघेल आणि सोडून देईल. हीच जर एखाद्या भक्ताला दिसली, तो जर वैष्णव असेल तर तो तिला लक्ष्मी मानेल. स्त्री तीच आहे. ज्ञानी तिच्याकडे हाडामासाचा पुतळा म्हणून बघेल आणि भक्त तिच्याकडे लक्ष्मी स्वरूप म्हणून बघेल. तू ठरव तुला कोणता मार्ग आचरायला सोपा वाटेल. फरक काहीच पडत नाही. लक्ष्मी असली तरी ती पूजनीय आहे आणि तो जर हाडामासाचा पुतळाच असला तरी ती माझ्या उपयोगाची नाहीच आहे. म्हणजे भोग्य वस्तू म्हणून ना ज्ञानी तिच्याकडे बघतो ना भक्त तिच्याकडे बघतो. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलतो. रहुगण राजा म्हणतो की ठीक, हा पहिला मार्ग मला कळला. ज्ञानी आणि भक्त यांच्यामध्ये फरक काय असतो तर दृष्टिकोनाचा. राजा जडभरतांनी रहुगणाला केलेले जे उपदेश आहेत त्याच्यातला हा दुसरा उपदेश आहे की ज्ञानी भक्त आणि जो भगवत भक्त आहे ह्याच्यामधला फरक काय आहे तर दृष्टिकोनाचा आहे. आता तिसरा फरक रहुगण राजाला सांगताना जडभरत असं म्हणतात की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असं मानणारा जो संप्रदाय आहे तो निसंशय ज्ञानी असं समज. कारण ते एका ब्रह्मतत्वालाच जाणतात आणि ते म्हणतात की एक ब्रह्मतत्व म्हणजे तो परमात्माच केवळ सत्य आहे, हे संपूर्ण जगत मिथ्या आहे. पण भगवत भक्त असं म्हणतो की हे जगतही तितकंच सत्य आहे, कारण जगत म्हणजेच माझं परब्रह्म आहे. परब्रह्म जर मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसतं आहे तर मी त्याच्यातच माझा परमात्मा बघतो. मग जर जगत मिथ्या असेल तर एक प्रकारे परमात्माच मिथ्या म्हणल्यासारखं आहे. गीतेचा जो 10वा अध्याय आहे विभूती योगाचा, त्याच्यामध्ये भगवंतांनी मी कुठे कुठे विभूती रूपामध्ये राहतो याचं सविस्तर वर्णन केलंय. आणि त्याच्यामध्ये चंद्र नक्षत्रादिकांसकट सगळ्यांचा उल्लेख भगवान स्वतः करतात. एका ठिकाणी मनुष्यांचे पण उल्लेख करतात. कसे की ऋषीम्याम व्यासहा, ऋषींमध्ये मी व्यास आहे. अर्जुनाला सांगताना ते म्हणतात की पांडव्याहम पार्थहा, पांडवांमध्ये मी पार्थ आहे आणि यादवांमध्ये मी श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी मनुष्य पण आहे. मग जग मिथ्या कसं बरं म्हणणार. जगामध्ये जर तोच भरून उरलेला आहे, मी फुलांमधलं फूल पण जे ते मी आहे, फळांमधलं रसतत्व मी आहे, नदीतलं जलतत्व मी आहे, तर मग त्या तत्वालाच खोटं म्हणण्यासारखं आहे. वैष्णव म्हणतो की ब्रह्मसत्य हे जितकं खरं
तितकंच जगतही सत्यच. कारण ब्रह्म तत्वाची छाया, त्याची सावली, त्याची अर्धी बाजू म्हणजे हे जगत आहे. पुरुष आणि प्रकृती हे भेद आम्ही मानत नाही. कारण पुरुष आणि प्रकृती मिळून परब्रह्म परमात्मा तयार होतो. हे जगत प्रकृतीने व्यापलेलं आहे आणि त्याचा संचालक तो पुरुष आहे. आणि हे दोन्ही जिथे एकाकार होतात म्हणजे आपल्याकडचा अर्धनारी नटेश्वराचा अवतार तो परब्रह्म परमात्मा आहे. शक्ती धारण करायलाही कोणीतरी लागतं आणि फक्तच धारण करणारं कोणीतरी आहे म्हणून शक्ती नसली तरी चालतं असं सहसा होत नाही. मोबाईल आहे आणि चार्जर आहे, त्याचा अर्थ मोबाईल चार्ज झाला असा होत नाही ना. इलेक्ट्रिसिटी नावाची गोष्ट लागते आणि इलेक्ट्रिसिटी आहे पण माझ्याकडे मोबाईलच नाही, मग उपयोग काय आहे? म्हणजे शक्ती तत्वही लागतं आणि देह रूपानी असलेलं मोबाईल नावाचं तत्वही लागतं. म्हणजे जीव पण लागतो आणि तो ठेवायला देह पण लागतो. देहाशिवाय आत्मा अपूर्ण आहे, आत्म्याशिवाय देह अपूर्ण आहे. आत्मा नसेल तर आपल्याच प्रियजनांच्या देहालाही आपण पार्थिव म्हणतो, कलेवर असं म्हणतो. पार्थिव पृथा तत्वाचं, पृथ्वी जमिनीचं मातीचं बनलेलं ते पार्थिव. त्या मातीला जिवंत कोण बरं करतं? ते असतात प्राण. पण आमच्याकडे फक्तच प्राण आहेत आणि देहच नसेल तर त्याला आम्ही काय म्हणतो? पिशाच, प्रेत. का? तो आत्मा आहे. त्या आत्म्याला आम्ही जिवंत चैतन्य वगैरे असं काही म्हणत नाही. आम्ही सजीव असं कोणाला म्हणतो? जो देहासकट जीव असलेला असतो त्याला आम्ही सजीव असं म्हणतो. आत्माही सजीव नाही आणि आत्म्याशिवाय असलेला देहही सजीव नाही. म्हणजे पुरुष आणि प्रकृती, देह आणि आत्मा याची परस्परांना गरज आहे. रहुगण राजा पुढे विचारतो, जर ह्या दोन्हीची गरज आहे तर दोन्ही मधला सगळ्यात महत्वाचा कोण? जडभरत म्हणतात की राजा तुला अजून कळलं नाही का? टाळी एक हाती वाजत नाही. आत्माही महत्वाचा, देहही महत्वाचा. राजा म्हणतो मग आसक्ती कोणात ठेवायची? देहात का प्राणात? त्याच्या पुढे जे उत्तर जडभरत देतात तो जडभरतांचा संपूर्ण उपदेश आहे. ते म्हणतात ना जीवात ना देहात आसक्ती परमात्म्यामध्ये ठेवायची. कारण जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि प्रकृती ही एक प्रकारे जीवात्म्याचाच अंश आहे. म्हणजे देह आणि जीव मिळून जो परमात्मा तयार होतो आसक्ती परमात्म्यामध्ये ठेवायची. रहुगण राजा म्हणतो की हा उपदेश मला कळलाय, मला पटलाही आहे. ही कथा ऐकत असताना विदुर मध्येच प्रश्न विचारतात महात्मा मैत्रेयांना की हे महात्मन, इथपर्यंतचा कथाभाग मला कळला पण मला अजूनही कळलं नाही की अनासक्त व्हायचं की आसक्त व्हायचं. कारण कथेचा प्रारंभच इथून झाला होता, अनासक्त आयुष्य जगावं. आणि ते म्हणतात की आता जो जडभरतांनी उपदेश केला त्याच्याप्रमाणे तर ते असं म्हणतायत की परमात्म्यामध्ये आसक्त हो. मग नेमकं आयुष्य कसं जगायचं? अनासक्त का आसक्त? मैत्रेय हसतात आणि ते म्हणतात की विदुरा, तू सर्वार्थाने चाणाक्ष आणि दक्ष श्रोता आहेस. तू कथेच्या प्रवाहामध्ये हरवला नाहीस आणि तू तुझ्या मूळ उद्देशापासून ढळला नाहीस. तर आता तुला ह्याचं उत्तर सांगायला हरकत नाही. आयुष्य आसक्त राहून अनासक्त पद्धतीने जगायचं. विदुर म्हणतात म्हणजे कसं? ते म्हणतात प्रपंचामध्ये अनासक्त राहायचं आणि परमार्थामध्ये आसक्त व्हायचं. असं आयुष्य जो जगतो त्याला योगी, मुनी, महात्मा असं म्हणायचं. आणि मग मोक्ष नावाचा पुरुषार्थ त्याच्यासाठी खुला होतो. 4 टप्प्यांवरचे पुरुषार्थ आपण बघत होतो. धर्म नामक पुरुषार्थापासून आपण ह्या 4थ्या स्कंधाची सुरुवात केलेली होती. 5व्या स्कंधापर्यंत गाडी येता येता मोक्ष नामक पुरुषार्थापर्यंत येऊन पोचते ती अशी. त्याच्या पुढे विदुर असं विचारतात की हे सगळं ठीक की अनासक्त होऊन आसक्तीचा व्यवहार धरायचा, पण मग ह्याच्यासाठी काही सूत्र असतील जगण्याची, ती काय बरं असावीत?
बघा, प्रश्नाची व्याप्तीच खूप मोठी आहे. आधी जर पहिला टप्पा कळला असेल तर पुढचा प्रश्न आहे की आयुष्य जगताना अनासक्त राहायचं म्हणजे आम्हाला मोदकच हवेत आणि पुरणपोळीच हवी असले हट्ट न धरता, असे हट्ट धरायचे नाहीत, पण आम्हाला भगवंतच हवा हा मात्र हट्ट धरायचा. म्हणजे हट्टी राहायचं पण नाही, पण हट्टी राहायचं पण हट्ट कशाचा धरायचा हे कळायला पाहिजे. याला म्हणतात अनासक्त होऊन आसक्तीचं जीवन जगणं. मग त्याच्यासाठी नियम असायलाच पाहिजेत. कशाचा हट्ट धरावा हे कळायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जे विवेचन मैत्रेय करतात त्याला ज्ञानी विरक्ताची लक्षणं असं मैत्रेय म्हणतात. ही कथा सुतशौनकादिक मुनी राजा जनमेजयाला सांगतायत आणि ते म्हणतात की अशी 7 लक्षणं आहेत किंवा असे 7 नियम आहेत ज्याद्वारे तुला अनासक्त राहून आसक्तीचं जीवन जगता येईल. त्यातलं पहिलं लक्षण काय आहे तर शुभेच्छा. आपण देतो त्या नाही, बेस्ट ऑफ लक वगैरे वगैरे, ह्या शुभेच्छा अभिप्रेत नाहीत शास्त्राकारांना. दुसरं म्हणजे सुविचारणा. मला वाटतं आपण एक एक लक्षण घेऊन लगेचच त्याचं विश्लेषण बघू. शुभेच्छा म्हणजे शुद्ध आत्मविचारांनी परमेश्वर प्राप्तीची धरलेली इच्छा, याचं नाव शुभेच्छा. आपल्या शुभेच्छांची पण मर्यादा इतकीशी आहे ना की समोरच्याचं शुभ झालं म्हणजे झालं, एवढी संकुचित संकल्पना आमच्या शास्त्रकारांनी केलेलीच नाही. शुभ इच्छा काय असावी तर परमेश्वर प्राप्तीची असावी. आणि परमेश्वर प्राप्ती कशातून व्हावी तर आमच्याच आत्मोद्धारातून व्हावी ही शुभेच्छा. मग त्यालाच अनुलक्षून येते ती सुविचारणा. आता इथे विचारायचंय कोणाला तरी की ही प्राप्ती कशी होऊ शकते. मग ही विचारणा कोणाला असू शकते. शरणागत भावानी थेट भगवंताला नाहीतर सद्गुरूंना. अशी जो ही कोणी विचारणा करतो हे दुसरं लक्षण किंवा दुसरा नियम म्हणजे सुविचारणा. तिसरं म्हणजे शरण. आता जर विचारायचं असेल तर आपण गेलो आणि डायरेक्ट विचारलो असं तर होत नाही. म्हणजे आधी शरण जावं लागतं. हा खरं तर क्रम उलटा आहे बरं का. आधी शरण जायचं, मग सुविचारणा आणि मग शुभेच्छा. पण देताना लक्षणं कशी दिली आहेत. संकल्प होताना मात्र मनात आधी शुभेच्छांचा जन्म होतो, मग विचारणा येते आणि मग विचारण्यासाठी आपण शरणमुद्रेचा स्वीकार करतो. म्हणून देताना क्रम शुभेच्छा, विचारणा आणि शरणागती असा दिलेला आहे. कृती करताना म्हणाल तर उलटा क्रम असतो, शरण, विचारणा आणि शुभेच्छा. तर मग शरण जावं लागतं कोणाला. अनुक्रमे भगवंतांना किंवा सद्गुरूंना. ते झालं शरणागत मुद्रा. त्याच्यानंतर जे दिलेलं आहे ते आहे सत्वपती. सत्वपती म्हणजे जो उपदेश गुरु करतील विचारणेनंतर त्याच्यावरती केलेलं चिंतन मनन आणि त्याद्वारे झालेलं असंसक्ती म्हणजे देहाच्या प्रती, तन आणि मनाच्या प्रती आलेली अनासक्ती आणि भगवत भक्ती प्रती आलेली आसक्ती. हे झालं 5वं लक्षण. मग 6वं लक्षण आहे पदार्थ भाविनी. देहाकडे पण एक पदार्थ, एक एलिमेंट, एक घटक म्हणून आपण बघायला लागतो. जसं एखादी गाडी असते आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकलं की गाडी पळते. मग अमुकच पेट्रोल पंपावरचं पेट्रोल टाकलं की आमची गाडी पळते असं गाडीला काही नियम आहे का. पेट्रोल कुठलंही टाकलं तरी गाडी पळतेच. शेवटी गाडी हे एक प्रकारचं मशीन आहे. तसंच देह हे एक प्रकारचं मशीन आहे. ह्याच्यातनं काय जनरेट होतं. भगवत भक्ती. समजा देह हे जर का गिरणी असेल तर गिरणीमध्ये पीठ करून मिळतं की नाही. मग गिरणीमध्ये तुम्ही गहू द्या, तांदूळ द्या, ज्वारी द्या, बाजरी द्या, भाजणी द्या, मसाले द्या, जे द्याल ते दळून निघतं. देताना सांगावं लागतं काय आहे आणि ह्याच्यातनं काय बनवायचं. मग देहरूपी गिरणीकडे तन, मन आणि इंद्रिय आणून देताना त्यांना हे सांगावं लागतं की हे एकदम सपाट करून टाका. का. कारण ह्याच्यातनं आम्हाला भगवत भक्तीचं पीठ काढायचंय. म्हणजे देह हा फक्त मशीन सारखा उरला. मग देहाच्या प्रती किती आस्था असावी आपल्याला. असतात काही लोक गाडी पावसात भिजू नये म्हणून स्वतः भिजत खाली जातील आणि गाडीला कव्हर घालून येतील. ठीक आहे ना, काही हरकत नाही. पण गाडी वाहूनच गेली तर पूरच आला
मग तुम्ही स्वतःचे प्राण आधी वाचवाल का गाडीचे प्राण वाचवायला जाल? अशा वेळेला माकडिणीच्या पिलाची एक गोष्ट आहे. आधी ती अकबर बिरबलातली कथा आहे. त्या माकडिणीने आधी तर पिल्लू डोक्यावर घेतलं, पण जेव्हा स्वतःच्या नाका तोंडात पाणी शिरायला लागलं, तिने बिनदिक्कत ते पिल्लू पायाखाली घातलं आणि स्वतः त्याच्या डोक्यावर उभी राहिली. ती माकडीण होती. पण आपण मनुष्य आहोत की नाही, आपला जीव सगळ्यातच गुंतलेला. पण अशी जर का अवस्था आली, जसं 2 वर्षापूर्वी प्रचंड मोठे पूर सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये आलेले होते, स्थावर जंगम वाहून चाललंय, अशा वेळेला तुम्ही 4 भांडीकुंडी मिळवण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालाल का? तर नाही. मग तिथे तुम्ही त्याच्याकडे पदार्थ म्हणून बघता. आपण म्हणतो जाऊ दे, 5 लाखाची गाडी गेली, जीव तर वाचला. म्हणजे गाडीचं मोल थेट पैशात होतं 5 लाख. 5 लाखापेक्षा माझा जीव मूल्यवान आहे. मग देहाचं मूल्य किती? सोपी गोष्ट आहे, मुठभर अन्ना एवढी. मुठभर अन्नापेक्षा भगवत भक्तीचं मोल आणि भगवत भेटीचं मोल जास्त असेल की नाही? मग देहाकडे पदार्थ भावनेनी बघणं हे 6वं लक्षण पदार्थ भाविनी. आणि त्याच्यानंतर येतं ते तुर्यगा, म्हणजे ही समस्त लक्षणांचा अंगीकार करून एकाग्र चित्तानी ध्यानस्थ होऊन ध्यानातून समाधीचा क्षण साधणं म्हणजे तुर्यगा, म्हणजे ऍक्च्युअल भगवत भक्तीचा, भगवत भेटीचा क्षण. हे ज्याला अनुभवता आलं विदुरा, तो ज्ञानी विरक्त होऊन अनासक्त आयुष्यातून आसक्त मार्गावरचा पांथस्थ झाला, असं तू समज, असं मैत्रेय विदुरांना सांगतात. तर आज आपण इथे थांबूया. ह्याच्यातला थोडासा भाग शेष आहे, तो आपण उद्या घेऊया आणि उद्यापासून आपण 6व्या स्कंधाची सुरुवात करूया. कृष्णार्पणमस्तु.